सो हाय एव्हरीवन, या वीकमध्ये आपण नवीन लेसन स्टार्ट करतोय पहा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता एक नवीन पॉईंट आपण इथे ऍड करतोय, डीपीपी नाही का, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम. तर इथून पुढे ना तुम्हाला डेली बेसिसवरती काही एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एमसीक्यूज दिले जातील होमवर्कसाठी. सो आपला जो 1.5 तासाचा थेरॉटिकल लेक्चर होता ना रे, मग कसं व्हायचं त्यामध्ये की लाईक 2 दिवसामध्ये जर का तो थेरॉटिकल लेक्चर संपवायचा असेल किंवा तो टॉपिक संपवायचा असेल, ओके, तर डेफिनेटली संपू तर शकतो पहा. बट गोष्टी अशा झाल्या की तुम्हाला 2 दिवसामध्ये खूप साऱ्या कॉन्सेप्ट्स लाईक तुमच्या डोक्यात शिरल्या नाही का, आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन वगैरे थोडंसं क्रिएट होऊ शकतं नाही का, मान्य करतो मी, बरोबर. तर मग आपण थोडंसं इम्प्रुव्हायझेशन किंवा एक छोटंसं चेंज काय करू शकतो पहा इथे. तर 50 मिनिट्सचा तुमचा थेरॉटिकल लेक्चर असेल, बरोबर. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तुमच्या एक्सप्लेन केल्या जातील त्या टॉपिक रिलेटेड, आणि त्याच कॉन्सेप्टवरती आपण पुढे एमसीक्यू सॉल्व्ह करणार त्याच सेशनमध्ये नाही का. उरलेले 30-40 मिनिट्स वगैरे आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणार. म्हणजे थेरॉटिकल कंटेंट हा फार पुढे पण नाही जाणार, म्हणजे जितकं आपण केलं ना व्यवस्थित नाही का, मग त्याचं प्रॅक्टिस पण झालं आपल्याला एमसीक्यूचं, असं होऊन जाईल, बरोबर ना. तर आजचं सेशन कसं असेल पहा, एक अराउंड 50 to 60 मिनिट्स मी तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन याच्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन देईन की एक्झॅक्टली हे काय असतं, किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कशासाठी करायचं असतं, म्हणजे याचा यूज काय नाही का, ते सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये एक एमसीक्यूचा असाइनमेंट दिला नाही का, एक 15 एमसीक्यूचा डीपीपी दिला, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम, करेक्ट. मग तो तुम्ही हा सेशन पाहिल्यानंतर, म्हणजे थेरॉटिकल पार्ट पाहिल्यानंतर तो तुम्ही स्वतः अटेम्प्ट करायचा आहे, बरोबर ना. जर का त्याच्यामध्ये काही सुचलं नाही तुम्हाला किंवा एखादं न्यूमेरिकल तुम्हाला नाही आला, तर तुम्हाला हे व्हिडिओ सोल्युशन आहेतच नाही का. या व्हिडिओच्या एंडवाला पार्ट जो आहे ना, तर तो एमसीक्यूचा डिस्कशनचा आहे, म्हणजे डीपीपीचाच डिस्कशन आहे. मग तुम्ही याच व्हिडिओवरती परत येऊन जो कोणता क्वेश्चन तुम्हाला नाही समजला तो क्वेश्चन इथून अटेम्प्ट करू शकता व्हिडिओ सोल्युशनमधून, बरोबर ना. तर पाहाल रे, आता आपण स्टार्ट करूया आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं डिस्कशन नाही का. थोड्याशा काही गोष्टी समजून घ्या तुम्ही की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये खूप सारे टर्म्स आहेत नाही का. जसं की इथे मी तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत, रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स वगैरे नाही का. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत नाही का. या पलीकडे या आपल्या सिलेबसमध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं काही नाही आहे नाही का, म्हणजे जे काही आहे ते हेच आहे. तर आता मी काय करतोय माहिती का, हे सर्व जे काही टर्म्स आहेत ना रे, तर ते तुम्हाला एकदम व्यवस्थित समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेतो इथं, ओके. थोडंसं तुम्हाला हे पण समजेल की लाईक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकली यूज कसा केला जाऊ शकतो, बरोबर. तर पहा, एक हायपोथेटिकल सिच्युएशन मी तुम्हाला इथे सांगतोय की आपण एक कस्टमर आहे, कन्झ्युमर आहे फॉर एक्झाम्पल नाही का. काय तर आपल्याला पाईप्स पाहिजे, समजा ॲग्रिकल्चरचं रिक्वायरमेंट असेल, कशासाठी तरी पाईपलाईन बनवायची आपल्याला, आणि मला पाईप्स पाहिजे, प्लास्टिकचे पाईप्स मे बी, ओके. मला असे पाईप्स पाहिजे की ज्यांचा डायामीटर हा 50 मिलीमीटर असेल. मला असा पाईप पाहिजे की ज्यांचा डायमीटर हा 50 मिलीमीटर असेल, बरोबर. ठीक आहे, ओके. सो मी जातोय मॅन्युफॅक्चररकडे, जो पाईप बनवत असतो नाही का, त्याला म्हणतोय की हां, मला असे 50 मिलीमीटरचे पाईप्स पाहिजे, मला 20,000 पाईप पाहिजे, म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाईप्स पाहिजे मला, बरोबर. ठीक आहे, मी म्हणतोय त्याला की मला 50 मिलीमीटरचा पाईप पाहिजे, ओके. ठीक आहे, मग तो तर मला सांगेल ना की सर एक्झॅक्टली 50चं असं नसतं बनत, मे बी 49चं पण बनवू शकतं, 50 पण बनवू शकतं, किंवा 51 मिलीमीटर पण होऊ शकतं, म्हणजे थोडंफार इकडे तिकडे डेव्हिएट होऊ शकतं, बरोबर. मी म्हणणार कसं काय, तर तो सांगेल मला की सर प्रोसेस असतं, मॅन्युफॅक्चरिंग एक प्रोसेस आहे, सो थोडाफार लाईक एरर असतो त्याच्यामध्ये नाही का, टॉलरन्सेस असतात, लाईक थोडंफार एक्झॅक्टली असं 50चं बनवायचं म्हणजे 50चंच बनेल असं नसतं, ते थोडंफार एरर येत असतो मुलांना, बरोबर. मग मी म्हणलं ठीक आहे, चलो थोडंफार चालतं, मला पण काही प्रॉब्लेम नाही आहे, ओके. सो बनव बाबा, तू बनव. पण माझा इंटरेस्ट याच्यामध्ये असेल की नाही रे, की जे 20,000 पाईप मी घेतोय, बरोबर, त्याच्यामध्ये किती 48 मिलीमीटरचे आहेत, किती 49 मिलीमीटरचे आहेत, किती 50 मिलीमीटरचे आहेत, किती 51 मिलीमीटरचे आहेत, किती 52 मिलीमीटरचे आहेत, 55 मिलीमीटरचं पण आहे का कोणी, बरोबर ना. म्हणजे या गोष्टींमध्ये डेफिनेटली माझा इंटरेस्ट असेल, कारण की मी त्याला पैसा पे करतोय, बरोबर. सो मला तर एक्झॅक्टली जाणून घ्यायचं ना, कारण की माझं रिक्वायरमेंट 50चं आहे, बरोबर, माझं रिक्वायरमेंट 50चं आहे, मग तो एक्झॅक्टली मला कसा देतो हे मला पाहायचं नाही का. मी घेतोय 20,000 पाईप, मला 20,000 पाईपचा डेटा नको आहे. तर 20,000 पाईपचं कोण मेजर करत बसणार आहे, हे समस्या आहे तुम्हाला. इतकं लार्ज अमाऊंट क्वांटिटीमध्ये जर का तुम्ही मेजरमेंट घेत बसाल, नको रे बाबा, खूप टाईम कन्झ्युमिंग असणार आहेत. मग मी एक थोडंसं विचार करतो, आपण एक काम करूया, त्या 20,000 पाईपमधले फक्त 20 पाईप घेऊन सेपरेट काढू. 20 घ्या, 30 घ्या, 40 घ्या, थोडंसं एक सॅम्पल काढून ठेवा सेपरेट नाही का, आणि त्याचा स्टडी करा. समजा 100चा घेतला,
आणि 100 पाईपमधून बरोबर 49 डायमीटर असलेले पाईप मे बी 30 आहेत असं समजा. मग 100 पाईपमधून 30 जणांचे 49चे डायमीटर आहेत बरोबर. 20 जणांचे मे बी 50चे आहेत, परत 25 जणांचे मे बी 51चे आहेत. मग मी थोडंसं जनरलाइज करू शकतो की यार 100 मध्ये जर का 49 मिलीमीटरचे 30 आहेत बरोबर, तर 1000 मध्ये 300 असतील, मग 30% आहे ना, 30% ना, म्हणजे 20,000 मध्ये 6,000 असतील. म्हणजे मला एक थोडंसं बेसिक अंडरस्टँडिंग येतोय नाही का, की हां हे असं काय म्हणजे काय असू शकतं नाही का. कारण की मी जे 100 पाईप काढलेत ना रे, ते तर रँडमली काढलेले आहेत. मी काही असं काही म्हणजे सिलेक्ट करून एक सिलेक्ट करून असं नाही, रँडमली घेतला उचलला नाही का. म्हणजे प्रत्येक 100चे जे स्लॉट्स असतील ना, ते काइंड ऑफ असेच रिझल्ट दाखवतील, कारण की मशीन तर तीच आहे बरोबर ना, तर ते सेम काइंड ऑफ पाईपच बनवणार आहे तो. येस ऑर नो. सो ही एक गोष्ट थोडीशी जनरल आपल्याला आयडिया देऊ शकते असं स्टडी करणे. तर मी 100 पाईप नाही उचलतो, मी 20च पाईप उचलतोय, बिकॉज थोडंसं टेबल पण तर मला थोडंसं छोटा बनवायचं इथे. ओके, 100 एंट्रीज मी इथे दाखवू नाही शकत. ठीक आहे, तर पहा आता काय असे खूप सारे एक्सपेरिमेंट असतात रे. मग रॅन्डम व्हेरिएबल काय असतो माहिती का, जो तुमचा एक्सपेरिमेंट असतो बरोबर, त्यातला जो तुमचा इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट काय आपला, माझा इंटरेस्ट हा आहे पाईपचा डायमीटर जाणून घ्यायचा इंटरेस्ट आहे माझा बरोबर ना. सो रॅन्डम व्हेरिएबल इज ॲक्च्युली पाईपचा डायमीटर. जो आपला इंटरेस्ट असतो तो रॅन्डम व्हेरिएबल असतो बरोबर. रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे आपला इंटरेस्ट. या केसमध्ये रॅन्डम व्हेरिएबल इज अ डायमीटर ऑफ पाईप. मग त्या रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय काय असू शकतात, हे पहा. रॅन्डम व्हेरिएबलला एक्सनी डिनोट करतोय बरं मी इथे, रॅन्डम व्हेरिएबलला मुलांना एक्सनी डिनोट करतोय. तुम्ही मला हे सांगा की रॅन्डम व्हेरिएबलला व्हॅल्यू काय काय असू शकतात या टेबलनुसार तरी. ओके, रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज या 48 पासून स्टार्ट होतात बरोबर ना. 48 होतो, 49 होतो, 50 आहे, देन 51 पण आहे, आणि देन 52 पण आहे. रॅन्डम व्हेरिएबल टेक्स व्हॅल्यूज ॲज 48, 49, 50, 51, 52 अशा व्हॅल्यूज तो घेतोय बरोबर ना. ठीक आहे यार, ओके. आणखीन काही एक्झाम्पल देतो, जसं की समजा कॉइन टॉस करायचं झाला, 10 वेळेस कॉइन टॉस केला. आता रॅन्डम व्हेरिएबल समजा माझा इंटरेस्ट हेडमध्ये, नंबर ऑफ हेडमध्ये इंटरेस्ट आहे माझा, नंबर ऑफ हेडमध्ये माझा इंटरेस्ट आहे. सो नंबर ऑफ हेड याला बोलतो आपण रॅन्डम व्हेरिएबल बरोबर. मग रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय काय होऊ शकतात तरी 10 वेळेस कॉइन टॉस केल्यानंतर नंबर ऑफ हेड्स काय काय होऊ शकतात. 0 वेळेस पण हेड पडू शकतं, 1 वेळेस पण हेड पडू शकतं, 1 वेळेस हेड, बाकी 9च्या 9 वेळेस टेल पडला नाही का. 2 वेळेस पण हेड पडू शकतं, 2 टाइम्स हेड अँड 8 टाइम्स टेल. सो रॅन्डम व्हेरिएबल विल टेक व्हॅल्यू 2, 3 टाइम्स हेड, 7 टाइम्स टेल. सो रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज ना 0, 1, 2, 3, 4 अप टू 10 असं होऊ शकतं नाही का. हे रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहेत नाही का. सो तुम्हाला हे समजतं का की व्हॉट इज मीन बाय रॅन्डम व्हेरिएबल बरोबर ना. रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे आपला जो इंटरेस्ट असतो ना, तो इंटरेस्ट म्हणजे बेसिकली रॅन्डम व्हेरिएबल बोलतो आपण त्याला. जसं की माझा इंटरेस्ट इथे पाईपचा डायमीटर आहे, सो रॅन्डम व्हेरिएबल हे असं 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 आहे. डन. ठीक आहे, आता मी एक काम करतो जरा, मी थोडंसं प्रोबेबिलिटी लिहितो तिथे, प्रोबेबिलिटी लिहितो. पहा काय प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, रॅन्डम व्हेरिएबल्सच्या व्हेरिएबलची प्रोबेबिलिटी लिहिणे म्हणजे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन. 48 वाले किती आहेत रे बाबा इथे, 48 वाले पहा 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 पहा, 1 2 ओके 3 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 तीनच आहेत फक्त नाही का. म्हणजे 3 डिवाइड बाय टोटल तर 20 आहेत ना. सो 48 मिलीमीटर डायमीटर चा पाईप असण्याची प्रोबेबिलिटी ही 3/20 आहे. ठीक आहे, 49 वाले किती आहेत पहा, 1 1 1 2 2 2 2 2 3 4 5 देन 6/20 करायला लागेल. 50 डायमीटर वाले किती पाईप आहेत, 1 2 ओके 3 देन 4, 4 आहेत बाबा, 4/20. 51 वाले किती आहेत पहा बरं, 51 वाले पहा 1 ओके ओके 1 देन 2 ओके 3. ठीक आहे, चलो 3/20 टोटल 3 आहेत आणि टोटल 20 आहे ना. सो 3 डिवाइड बाय 20. सो 52 मिलीमीटर डायमीटर पाईप लागण्याची प्रोबेबिलिटी जी आहे ना, 52 वाले किती आहेत बघा तुम्ही, 52 वाला 1 2 3 बरोबर ना. 52 वाले 3 आहेत, 3 डिवाइड बाय 20. आणि इथे 53 पण दिसतोय मला जरा तिथे नाही का, 53 पण आहे काय, म्हणजे आणखीन एक जरा तिथे थोडंसं वाढवायला लागेल आपल्याला. ओके ना. ठीक आहे, 53 वाला पहा बरं, 53 वाला एकच दिसतोय फक्त नाही का, 53 वाला एकच आहे, 1 डिवाइड बाय 20 बरोबर. तर हा झाला, याला बोलतो आपण प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन किंवा प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सिंपल नाही का, डिस्ट्रीब्यूट करून दाखवलं ना मी इथे प्रोबेबिलिटीला बरोबर ना. सो पहा ना, एक साधी गोष्ट आहे यार, 100चा जरी सॅम्पल काढला
आणि तो मला सांगत बसेल की असे असे रिडिंग आहेत, सॅम्पल 1चा हा रिडिंग, सॅम्पल 2चा हा रिडिंग, सॅम्पल 3चा हा रिडिंग, सॅम्पल 4चा हा रिडिंग. यार मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला हे असं दाखवशील तर बरं आहे ना. जसं की 20चा सॅम्पल आहे, 20मध्ये 3 48चे आहेत, 20मध्ये 6 49चे आहेत, 20मध्ये 4 50चे आहेत. सो माझ्यासाठी तर हे बरं असणार आहे रे. हे समजलं तुम्हाला पॉईंट? आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत बरं मुलांना, पाहून घ्या आधी. सो मला तर हे बरं वाटतं मला, म्हणून मी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ओके याला थोडंसं वेटेज देतो की असं दाखव मला, तू मला हे असं दाखव, नाही का. ठीक आहे, ओके, त्यांनी दाखवलं मला तसं. आता थोडंसं रॅन्डम व्हेरिएबल बद्दल पण बोलूया आपण. 2 टाईपचे रॅन्डम व्हेरिएबल असतात. 2 टाईपचे रॅन्डम व्हेरिएबल असतात. एक असतो डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, आणि दुसरा असतो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. म्हणजे रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू पण ना रे, ओके, डिस्क्रीट आणि कंटिन्युअस. आता डिस्क्रीट म्हणजे काय, गॅपमध्ये, आणि कंटिन्युअस म्हणजे काय, लाईक कंटिन्युअसली, गॅपच नाही. जसं की एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला इथे. ॲक्च्युअलमध्ये हा कंटिन्युअस असायला पाहिजे होता, ओके, बट मी एक्झाम्पल थोडंसं डिस्क्रीट करून घेतलं याचं. आता पहा, पाईप बनवायचा बरोबर ना, 50चा पाईप बनवायचा होता. ठीक आहे यार, ओके. पाईप हा 48चा पण बनवू शकतो, 52चा पण बनवू शकतो, 48चा 53चा पण बनवू शकतो, एवढ्यामध्ये काही बनवू शकतो. मग 48चा पाईप बनवू शकतो. 48चा नाही बनला तर मग 49च बनणार का डायरेक्टली? 48.01चा पण बनवू शकतो ना, 48.001चा पण बनवू शकतो ना, 48.2 मिलीमीटरचा पण बनवू शकतो, 48.3 मिलीमीटरचा पण बनवू शकतो, 48.44 मिलीमीटरचा पण बनवू शकतो. हे समजतं तुम्हाला? ऍक्च्युअलमध्ये हे जे पाईप बनणार होते ना, बरोबर, हे तर इन्फायनाइट व्हॅल्यूजचे असणार आहेत, इन्फायनाइट डायमीटर असणार आहेत खरं तर. हे डायरेक्टली 48 49 49 50 असं ऍक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकली नसतं होत. बरं, मी फक्त एक्झाम्पल घेतलाय तुम्हाला समजण्यासाठी. पण प्रॅक्टिकली तर हे कंटिन्युअस व्हेरिएबल आहे. म्हणजे रॅन्डम व्हेरिएबलचे व्हॅल्यूज हे कंटिन्युअस आहेत. रॅन्डम व्हेरिएबलचे व्हॅल्यू म्हणजे काय, डायमीटरचे व्हॅल्यू. बरोबर, रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे डायमीटर होता ना, आपला इंटरेस्ट डायमीटरमध्ये होता. सो डायमीटरचे व्हॅल्यूज तुम्ही पहा ना, गॅपमध्ये थोडी नाहीत, कंटिन्युअस आहेत. समजलं का? मग अशा टाईपच्या रॅन्डम व्हेरिएबलला बोलतो आपण कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. पण या पर्टिक्युलर केसमध्ये जस्ट आपल्याला थोडंसं समजून घेण्यासाठी, ओके, मी थोडंसं रेस्ट्रिक्ट केलंय. 48 49 50 51 याला डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल बोलतो. म्हणजे ज्याच्या व्हॅल्यू गॅपमध्ये असतात. जसं की 10 वेळेस कॉइन टॉस केला, नंबर ऑफ हेड्स आपला रॅन्डम व्हेरिएबल. नंबर ऑफ हेड किती वेळेस पडतं रे? 0 वेळेस नंबर ऑफ हेड पडू शकतं. म्हणजे हेड पडलाच नाही, सर्वच्या सर्व टेल पडले. नंबर ऑफ हेड एक वेळेस पण पडू शकतं, एक वेळेस हेड पडलं, बाकी टेल पडले. नंबर ऑफ हेड 2 वेळेस पण पडू शकतं. नंबर ऑफ हेड 3 वेळेस पण पडू शकतो, म्हणजे 3 वेळेस हेड पडला, बाकी 7 वेळेस टेल पडला. मान्य आहे की नाही? मग मला हे समजायला लागलं की नंबर ऑफ हेडचा जो आन्सर आहे ना, एक तर 0 येतो, नाही तर 1 येतो, नाही तर 2 येतो, नाही तर 3 येतो. मग नंबर ऑफ हेड 3 बरोबर, 3 नंतर नंबर ऑफ हेड डायरेक्टली 4 होतात. 3.1 हेड पडला असं थोडी नव्हतं. मग तो जो रॅन्डम व्हेरिएबल आहे तो आहे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. गॅपमध्ये येतो, म्हणजे रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज या गॅपमध्ये आहेत. देअरफॉर दॅट इज डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. सो आय होप तुम्हाला हे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल काय आहे हे समजलंय. येस, ठीक आहे. तर पहा आता, तर आपला हा प्रोबॅबिलिटीचा जो लेसन आहे ना रे, 2 एक्सरसाइज. पहिला एक्सरसाइज डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलवरती आणि दुसरा एक्सरसाइज कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलवरती. सो आज जे काही आपण करणार आहे फक्त आणि फक्त डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल याचंच डिस्कशन असेल, बाकी काही नाहीये. बरोबर, ठीक आहे, ओके. आणखीन कोणत्या गोष्टी आहेत पहा जरा इथे. ओके, आणखीन पहा काय काय गोष्टी आहेत. तर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन किंवा क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय माहिती का? प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन. म्हणजे इथे काय लिहिणार माहिती का मी? 3/20. पहा मी सांगतो हे का करतो हे पण सांगेन मी तुम्हाला. हे बघा, 48 मिलीमीटर डायमीटर असलेला पाईपचा प्रोबॅबिलिटी 3/20. ओके, फाईन. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन ऑफ 49 इज, या दोघांचं ॲडिशन हे पहा, या दोघांचं ॲडिशन करायचं असतं आपल्याला. म्हणजे काय रे, 9/20. म्हणजे 49चा क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन करायचं म्हणजे काय, 49 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन 9/20. 50चा क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन करायचं म्हणजे या तिघांचा ॲडिशन लिहायचं बाबा इथे, नाही का, तिघांचा ॲडिशन काय 13/20. समजतं तुम्हाला? जर का 51 चं करायचं असेल तुम्हाला तर त्या चौघांचं ॲडिशन म्हणजे 16/20, देन इथे 19/20 अँड इथे फायनली 20/20. झेपते ही गोष्ट मुलांना तुम्हाला? क्लिअर आहे? याला बोलतो आपण क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आता पहा, पहिले मी थोडंसं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बद्दल थोडंफार आणखीन सांगतो, नाही का तुम्हाला. मग त्याच्यानंतर आता हे क्युम्युलेटिव्ह जे काढलं आपण आत्ता, नाही का, तर याची काय गरज पडते आपल्याला हे पण आपण थोडंसं पाहूया. बरोबर,
तर आता काय करतोय पहा मी, येस, तर कधी पण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन हा 1 असला पाहिजे. काय प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन किती असला पाहिजे? 1 असला पाहिजे. 100% 1 असला पाहिजे. दाखवतो मी करून, पहा. मी याच्याबद्दल बोलतोय पहा. सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन करा. समेशन ऑफ प्रोबॅबिलिटीज शुड बी इक्वल टू, पहिला प्रोबॅबिलिटी काय आहे? 3/20. नंतरचं प्रोबॅबिलिटी काय आहे? 6/20. त्याच्यानंतर 4/20. ओके, त्याच्यानंतर 3/20 अगेन, त्याच्यानंतर 3/20 अगेन, त्याच्यानंतर 1/20. या सर्वांचं ॲडिशन कराल ना, यू विल गेट 20/20 दॅट इज इक्वल टू 1. प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन हा 1च बनला पाहिजे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये 100% 1च बनला पाहिजे. आणि तो 1 जर का बनला ना, ओके, तेव्हाच त्याला आपण व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बोलतो, किंवा त्याला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असं पण बोललं जातं. जाऊया आपण थोडंसं पुढे, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन वगैरे काय असतं, पण त्याआधी थोडंसं आधी हा एक्झाम्पल व्यवस्थित पाहून घेऊया. ओके, बस इतकं लक्षात ठेवायचं तुम्हाला की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन हा 1 बनला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार का बनला पाहिजे? जस्ट थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो पहा मी तुम्हाला. प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन म्हणजे काय? 48 मिलीमीटर डायमीटर असलेल्या पाईपची प्रोबॅबिलिटी, 49 वाल्याची पाईपची प्रोबॅबिलिटी, 50 डायमीटर असलेल्या पाईपची प्रोबॅबिलिटी, 51 डायमीटर असलेल्या पाईपची प्रोबॅबिलिटी, 52 डायमीटर असलेल्या पाईपची प्रोबॅबिलिटी. बरोबर, पहा एक गोष्ट क्लिअर आहे यार, तो पाईप एक तर 48चा असणार आहे, नाही तर 49चा असणार आहे, 50चा असणार आहे, 51चा असणार आहे, 52चा असणार आहे. या व्यतिरिक्त काही पॉसिबिलिटीज नाही आहे. मग प्रोबॅबिलिटीचा एक बेसिक रूल असा असतो, जेव्हा सर्टन्टी असते, नाही का, म्हणजे या व्यतिरिक्त जर का कोणती गोष्ट होऊ शकत नसेल तर अशा सर्व प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन हा 1 बनतो. प्रोबॅबिलिटी 1 म्हणजे 100% शुअर आहे आपण की यातलंच होणार आहे. बरोबर ना? प्रोबॅबिलिटी 1 म्हणजे 100% शुअर असतो ना आपण, यातलंच होणार आहे. बरोबर. सो या व्यतिरिक्त काही होणार नाही. सो देअरफॉर प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन 1 बनलाच पाहिजे. आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पण आपल्याला हेच सांगतं की ऑल पॉसिबल केसेस तुम्ही इथे लिहा, म्हणजे ऑटोमॅटिकली प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन 1 बनणारच आहे, त्याच्यामध्ये काही विषयच नाही. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार हे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन कशासाठी लागतं, नाही का? थोडंसं विचार करा तुम्ही. आता मी ॲज अ कस्टमर, नाही का, मी जर असा विचार करतोय की यार मला पाईप तर पाहिजे, 50 मिलीमीटरचा पाईप पाहिजे, बट हा म्हणतो की 50चा बनत नसतो, थोडंसं खालीवरती होत असतं म्हणतोय. ठीक आहे यार, चलो ओके फाईन, काही प्रॉब्लेम नाही मला. पण ना कसं आहे माहिती का, माझं असं एक रिक्वायरमेंट आहे काहीतरी, नाही का, मला 50 पाहिजे म्हणतोय, ठीक आहे, थोडंसं कमी जास्त होत असं तो म्हणतो, ठीक आहे, पण मला 50 पेक्षा जास्त जर का असेल ना, थोडासा इश्यू आहे. 50 पेक्षा कमी मला चालतो रे, थोडंसं कमी असेल तरी माझा जो पर्पज आहे ना तो सॅटिस्फाय होतो. समजा 49 होतो, 48 होतो, 50 पण होतो, बट 50 पेक्षा जर का जास्त व्हायला लागला ना तर मला थोडासा इश्यू आहे. मग मी काय करीन माहिती का, मी हे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन बघेन. मी बघेन की मला 50, हे पहा मला 50 ना, 50च्या पुढे जायचं नाही आहे ना मला, मग मी 50 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन बघेन. तो जितका जास्त तितका चांगला, बरोबर ना? 50 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन म्हणजे काय की जे काही पाईप आहेत ना ते 50 पेक्षा कमी डायमीटरवाले किंवा 50 वालेत, नाही का, मग तिथे जास्त क्वांटिटी पाहिजे आपल्याला, म्हणजे तिथली प्रोबॅबिलिटी जास्त असली पाहिजे तशी बनण्याची. मग मी हा जो आहे ना, हा जो व्हॅल्यू आहे ना, हा व्हॅल्यू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे फार, तो व्हॅल्यू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे समजतं तुम्हाला? सो कधी कधी हे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन पण आपल्याला रिप्रेझेंट करायला लागतं. सेम मॅन्युफॅक्चरर आहेत, ओके, पाईपचे. त्यातला एक मॅन्युफॅक्चरर मला म्हणतोय की आमचा असं रिझल्ट आहे सर, नाही का, 50च्या थोडंसं पुढे मागे बनवून देऊ, ओके, असं कॉस्टिंग आहे, 10 समथिंग काहीतरी एक्स अमाऊंट ऑफ रुपीज आहे, तितके तो चार्ज करतोय मला. ठीक आहे, जो दुसरा मॅन्युफॅक्चरर आहे तो पण मला एक्स अमाऊंटच चार्ज करतोय, पण तो मला थोडासा वेगळा टेबल बनवून देतोय, जिथे की 50 पर्यंतचं जो प्रोबॅबिलिटी आहे ना तर तो 13/20 पेक्षा थोडंसं जास्त आहे, मे बी 15/20. मग मी तर त्याला प्रिफर करेन ना. हे समजतं का तुम्हाला? हा आहे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ठीक आहे, ओके. आता थोडंसं हे बघूया आपण की ते PIXI लिहिलं ना शेवटी, ते पण काय आहे हे पण थोडंसं विचार करूया. ठीक आहे, आता पहा मी काय म्हणतोय. एक पॉईंट असतो एक्सपेक्टेड व्हॅल्यू. काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू, ज्याला आपण E(x) असं रिप्रेझेंट करतो, बरोबर ना? पहा काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे ऑन अन ॲव्हरेज कोणत्या डायमीटरचा पाईप बाहेर निघतोय. ऑन अन ॲव्हरेज कोणत्या डायमीटरचा पाईप बाहेर निघतोय. मला माहिती की एक्झॅक्टली 50च्या संधी नाही निघणार आहेत सर्व, बट ऑन अन ॲव्हरेज मला 50 पाहिजे. ऑन अन ॲव्हरेज 50 पाहिजे, म्हणजे काही 50च्या पुढे बनतील, काही 50च्या मागे बनतील, ॲव्हरेज हा मला 50च्या आसपास पाहिजे. बघूया जरा एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय असेल याची, नाही का. तुम्हाला तर माहिती ना रे,
की ॲव्हरेज म्हणजे काय असतं, बरोबर 48, बरोबर. म्हणजे सर्वांचं ॲडिशन करायला लागेल ना तुम्हाला. 48चे किती पाईप आहेत बाबा, 48चे पहा ना, 48चे 3 पाईप आहेत, म्हणजे 48 + 48 + 48 म्हणजे 48 × 3. ओके बाबा. प्लस 49चे किती पाईप आहेत, 49चे तर 6 पाईप आहेत, पहा ना, 49 असे 6 पाईप आहेत ना. 49 + 49 + 49 + 49 असं करा, 49 × 6 करा बेसिकली 50 × 50 × 50 × 4 करायला लागेल तुम्हाला इथे. ओके, कारण की 50चे 4 पाईप आहेत, 51चे मुलांना 3 पाईप आहेत. ओके, देन 52चे मुलांना 3 पाईप आहेत अगेन, अँड 53चे मुलांना एकच पाईप आहे. जस्ट डिवाइड बाय 20, डिवाइड बाय 20, कारण की टोटल तर पाईप 20 आहेत, म्हणजे 20चे रिडिंग आहेत ना, 20 पाईप्सच्या रिडिंग आहेत ना. सो समेशन ऑफ ऑल रिडिंग डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ रिडिंग्स, याला बोलतो आपण ॲव्हरेज, बरोबर ना. सो ॲव्हरेज डायमेन्शन ऑफ पाईप. मग मी ज्यावेळेस हे करतोय मला असं समजतं, जरा सेपरेट डिवाइड जर केलं तर मला असं मिळतं पहा, हे 3/20. ओके फाईन. प्लस 49 × 6/20. ओके, प्लस 50 × 4/20 अगेन. आता बेसिकली दिसत नसेल हे मागे, माझ्या डोक्याच्या मागे जात असेल, बरोबर ना. 51 × 3/20 गाईस. देन 52 × 3/20 अगेन. देन फायनली 53 × 1/20. असं काहीतरी आहे बाबा. हा आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू. हे तरी मान्य आहे की नाही तुम्हाला, हे ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. पण मला असं समजायला लागलं, अरे यार हे काय माहिती का, इथं प्रोबॅबिलिटी आहे. कशाची, पहा ना, त्याला मी P of X इंटू, एक मिनिट काय, इथं प्रोबॅबिलिटी इंटू एक्स आहे, बरं. ते नीट समजून घ्या तुम्ही काय हे जे आहे ना, हे आपल्या रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि त्याच रॅन्डम व्हेरिएबलच्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे ती. पुढे बघा बरं, रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू 48 आहे आणि त्याच रॅन्डम व्हेरिएबलच्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 3/20. त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे तो. यार ठीक आहे, चलो एकदा कोइन्सिडन्स झाला बहुतेक, नाही का. इथे पहा, रॅन्डम व्हेरिएबल आणि त्याचीच प्रोबॅबिलिटी करी, हे पहा 49 आणि त्याचीच प्रोबॅबिलिटी. यस, सो कोइन्सिडन्स नाही आहे, बरोबर ना. सो मला असं समजायला लागलं की तो एक्स आणि पी प्रोबॅबिलिटी, रॅन्डम व्हेरिएबल आणि प्रोबॅबिलिटी त्यांचं मल्टिप्लिकेशन केला, बरोबर ना. म्हणजे पहा, म्हणजे काय म्हणतोय माहिती का तुम्हाला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, बरोबर ना. करायचं का मल्टिप्लिकेशन, इथे काय लिहिल, बरोबर ना. हे इथे लिहा, इथे लिहा, इथे लिहा, इथे लिहा, बरोबर. समजतं, तेच तर हे रे, तेच हे ॲक्च्युली त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि ॲड करायचं, नाही का. आता त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहितोय मी हवं तर 48 × 3/20. इथे लिहितोय मल्टिप्लिकेशन पहा 49 × 6/20. ओके, इथे लिहितोय पहा 50 × 50 × 4/20. इथे लिहितोय पहा 51 × 51 × 3/20. डन. इथे लिहितोय पहा 52 × 3/20 अगेन. येस, अँड फायनली 53 × 1/20. असं लिहिल्यानंतर या सर्वांचं ॲडिशन करायचं, म्हणजे समेशन, हे पहा ॲडिशन असं केलं होतं तिकडे, नाही का. समेशन ऑफ PIX आहे, याला बोलतो आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू. E of X म्हणजे समेशन ऑफ PIX आहे. नोट्स काढायचे बाबा तुम्हाला, नाही का, उगीच नका बसू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू म्हणजे समेशन ऑफ PIX आहे. PIXचं ॲडिशन केल्यानंतर ना ॲव्हरेज व्हॅल्यू बनत असते. मग जर का 1000 पाईप असतील तर 1000 पाईपचं रिडिंग घेऊन डिवाइड बाय 1000 करण्यापेक्षा असं टेबल बनवा. ओके, हे तर एकदम सोपं जाईल ना. सो म्हणून प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा हा म्हणजे महत्त्वाचा, नाही का, हे इम्पॉर्टन्स आहे. डे टू डे लाईफमध्ये यूज करू शकता तुम्ही, असं नाही का. भले आत्ता 11-12मध्ये नाही, बट मे बी पुढे जाऊन जॉब केल्यानंतर तिथे यूज करू शकाल मे बी. येस ऑर नो. तर हा आहे आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. याच्यानंतर पण आणखीन खूप सारे पॉईंट्स आहेत, जसे की व्हेरियन्स म्हणून एक पॉईंट आहे. व्हेरियन्स म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. भलेही मला 50 मिलीमीटर डायमीटरचा पाहिजे पाईप, नाही म्हणजे मला मीन एक्सपेक्टेड व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू 50 पाहिजे, पण असं पण नको आहे 50 ॲव्हरेज ठेवताना माझ्याकडे असं पण ऑप्शन आहे किंवा त्या मॅन्युफॅक्चररकडे एक बनवतो 40चा, एक बनवतो 60चा. 40 आणि 60चं पण ॲव्हरेज 50च बनतं ना. म्हणजे व्हेरिएशन पण जास्त नको, मला 50चं थोडंसं इकडे तिकडे थोडंसं डायव्हर्ट व्हायचं, बट असं एवढं मोठं नाही. मग तो व्हेरिएशन पण मोजायचं असं. सो व्हेरियन्स म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, पाहूया आपण ते आता हळूहळू, नाही का. सर्व गोष्टी डिटेलमध्ये पाहूया. येस, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल आता की हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कशासाठी आहे, काय यूज आहे याचा, नाही का. तर हा झाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं थोडंसं बेसिक. आता जे काही आणखी मेन गोष्टी आहेत, नाही का, ते आता पुढे पाहूया आपण. ओके, तर पाहाल रे, आतापर्यंत जे काही आपण डिस्कस केलं ना, रॅन्डम व्हेरिएबल, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल वगैरे, बरोबर, त्याचे काही थोडेफार लाईक आता न्यूमरिकल्स करायला सुरू करूया आपण. ओके, नाव सी गाईज,
एक्सरसाइज नंबर 7.1. ओके, त्यातला क्वेश्चन नंबर 1 काय बोलतात ते, लेट एक्स रिप्रेझेंट डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ हेड्स अँड नंबर ऑफ टेल्स ऑब्टेन्ड व्हेन कॉइन इज टॉस्ड 6 टाइम्स. म्हणजे ज्यावेळेस कॉइन 6 वेळेस टॉस करतो ना आपण, बरोबर, तर 6 वेळेस कॉइन टॉस केल्यानंतर एक एक्स काहीतरी आहे रॅन्डम व्हेरिएबल, तो काय डिनोट करतो माहिती का, डिफरन्स डिनोट करतो नंबर ऑफ हेड आणि नंबर ऑफ टेलमध्ये. असं होऊ शकतं नंबर ऑफ हे पहा हेड आणि इथे टेल करतो, हेड 0 पडले आणि टेल 6 पडले, होऊ शकतं. सो डिफरन्स काय बाबा, -6 आहे ना, म्हणजे एक्सचा जो व्हॅल्यू आहे ना, एक्सचा व्हॅल्यू जो आहे ना मुलांना, तो -6 पण होऊ शकतो. हे पहा, हेड जर का 1 वेळेस पडला आणि टेल 5 वेळेस पडला असं होऊ शकतं ना. सो डिफरन्स इज बेसिकली -5. हेड जर का 2 वेळेस पडला आणि टेल जर का 4 वेळेस पडलं तर डिफरन्स इज -2. हेड जर का 3 वेळेस पडला आणि टेल पण जर का 3 वेळेस पडला, सो डिफरन्स इज 0 गाईज. आता हेडला वाढवतो नाही का, हेडला 4, बहुतेक ते माझ्या मागे जात असेल आता नाही का, इथे लिहितो हेड आणि टेल. हेडला जर हेड 4 वेळेस पडत असेल आणि टेल जर का 2 वेळेस पडत असेल म्हणून, सो डिफरन्स इज 2. हेड जर का 5 टाइम्स आणि टेल जर का एकच टाइम पडत असेल तर डिफरन्स इज 4. अँड फायनली हेड जर का 6 टाइम्स आणि टेल जर का 0 वेळेस पडला, सो डिफरन्स इज 6. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स. ओके, ना सी क्वेश्चन नंबर 2. त्यातला क्वेश्चन नंबर 2 पाहू शकता तुम्ही, काय म्हणतात पहा, अर्न कंटेन्स म्हणजे एक बॅग असतं, कंटेन्स 5 रेड अँड 2 ब्लॅक बॉल्स. एका बॅगमध्ये ना रे 5 रेड बॉल आहेत आणि दोन ब्लॅक कलरचे बॉल्स आहेत. ठीक आहे, चलो ओके. 2 बॉल्स आर ड्रॉन ॲट रॅन्डम, 2 बॉल काढून घ्यायचे. ठीक आहे. एक्स डिनोट्स नंबर ऑफ ब्लॅक बॉल्स. एक्स म्हणजे काय, नंबर ऑफ ब्लॅक बॉलमध्ये. हे पहा रे बाबा, एक्सचे व्हॅल्यूज काय काय होऊ शकतात पहा. एक्स म्हणजे नंबर ऑफ ब्लॅक बॉलमध्ये किती बॉल काढायचे, 2 बॉल्स आर ड्रॉन ॲट रॅन्डम ना, म्हणजे 2च बॉल काढायचे. मग 2 बॉलमध्ये नंबर ऑफ ब्लॅक बॉल किती होऊ शकतात, 0 ब्लॅक पण होऊ शकतो, 1 ब्लॅक पण होऊ शकतो आणि 2 ब्लॅक पण होऊ शकतो. म्हणजे 2 बॉल जे काढलेत दोन्हीचे दोन्ही ब्लॅक, तर दोन्हीमधला एकच ब्लॅक किंवा एक पण ब्लॅक नाही, म्हणजे 0 ब्लॅक असं होऊ शकतो. सो व्हॅल्यू ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज 0, 1, 2 इन दिस पर्टिक्युलर केस. ओके, सी गाईज क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतात पहा, ते असं म्हणतात, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. हे पहा काय, प्रोबॅबिलिटी मास फंक्शनमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तर समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी 1 असली पाहिजे. काही नाही रे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा जो टेबल असतो ना, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा जो काही टेबल असतो ना, त्या टेबलमध्ये जर का प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन 1 असेल तर त्याला आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन बोलतो. थोडंसं आणखीन टेक्निकली घुसून जर का प्रोबॅबिलिटी मास फंक्शनचं डेफिनेशन करायचं असेल ना, तर तो काय असतो मी सांगतो तुम्हाला. एक असं काहीतरी फंक्शन एक्सची व्हॅल्यू जर का मी त्या फंक्शनमध्ये टाकेन तर आउटपुटमध्ये त्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे समजा असं काहीतरी फंक्शन द्या की जर का एक्सच्या जागी 0 टाकला तर प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0.4 म्हणजे आउटपुटमध्ये मिळायला पाहिजे. असं काहीतरी फंक्शन द्या की एक्सची व्हॅल्यू 0 टाकली, बरोबर, तर प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0.4 मिळाली पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 1 टाकली तर प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0.4 मिळाली पाहिजे. परत एक्सची व्हॅल्यू 2 टाकली तर प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0.2 मिळाली पाहिजे. असं काहीतरी फंक्शन द्या. मग दॅट फंक्शन इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. बट काही गोष्टी क्लिअर आहेत की प्रोबॅबिलिटी मास फंक्शनमध्ये प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन शुड बी 1, बरोबर. प्रोबॅबिलिटी कॅन नॉट बी निगेटिव्ह. निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी बनलीच नाही पाहिजे, बनूच नाही शकत ना निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी, पॉसिबलच नसतं. निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी मीन्स इम्पॉसिबल. हे पहा इथे निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी बनते, सो हा प्रोबॅबिलिटी मास फंक्शनच नाही पहिली गोष्ट. आणखीन कुठे बनते का निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी, नाही बनत. ओके, तो तर नाही आहे, बरोबर. आता या तिघांचं ॲडिशन करा रे, प्रोबॅबिलिटीचं तिघांचं ॲडिशन करा बरं. 0.4 + 0.4 + 0.2 1 बनतो ना. सो दिस इज अ PMF, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे तो. या तिघांचं ॲडिशन करा बरं मुलांना. अरे इथे पण तर ॲडिशन आहे ना 1, सो दॅट इज अगेन PMF. इथे ॲडिशन करा बरं मुलांना, इथे ॲडिशन करताय का, हे 0.3 + 0.2 0.5 + 0.4 0.9 + 0.05 मीन्स 0.95 समथिंग बनतो. बट 1 बनतोय का, नाही. दॅट मीन्स दिस इज नॉट PMF. इथे पहा ॲडिशन 0.9 बनतो ॲडिशन, तो पण नाही आहे. इथे ॲडिशन पहा रे, इथे ॲडिशन बनतोय, हां यस, दॅट इज अ PMF, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, किंवा तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे, फंक्शन आहे, असं तुम्ही इथे क्लेम करू शकता. ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटी शुड बी इक्वल टू 1, हे क्लिअर कट लक्षात ठेवायचं काय मुलांना, बरोबर. ठीक आहे, आता हे काय पहा, आता ना इथे आपल्याला थोडंसं परमिटेशन कॉम्बिनेशन पण मे बी लागेल या थर्ड सबटाईपमध्ये. ओके, बट ठीक आहे, आधी पहिले 1-2 करून बघूया. पहा काय ते काय म्हणतात. ते म्हणतात फाइंड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ अ कॉइन. कॉइन 2 वेळेस टॉस करायचं, बरं. एक जस्ट टेबल ड्रॉ करायचं सिम्पल. ओके, नंबर ऑफ हेड्स बद्दल बोलतात ना ते, ठीक आहे. पहा रे, इथे एक्स लिहितो, इथे P ऑफ एक्स लिहितो. नंबर ऑफ हेड काय होऊ शकतं, म्हणजे नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ कॉइन, म्हणजे कॉइन 2 वेळेस टॉस केला.
दोन वेळेस जर का कॉईन टॉस केला तर काय काय पडतं माहिती का, हेड हेड पडतं, हेड टेल पण पडू शकतं, टेल हेड पण पडू शकतं आणि टेल टेल पण पडू शकतं. या 4 गोष्टी आहेत पॉसिबल, नाही का. ठीक आहे, चलो हा सॅम्पल स्पेस आहे आपला. नाव नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ कॉईन. बरोबर, म्हणजे काय, नंबर ऑफ हेड्स 0 हेड पण होऊ शकतं, 1 हेड पण होऊ शकतं आणि 2 हेड पण होऊ शकतं, नाही का. 0 हेड होण्याची प्रोबेबिलिटी ही गाईज 1/4 आहे. 0 हेड म्हणजे फक्त टेल टेल पडला, नाही का, तो असा एकच आहे, नाही का. 1/4 करायला लागेल तुम्हाला. 1 हेड म्हणजे काय रे, 1 हेड म्हणजे मुलांना हे 2 आहेत, नाही का, असे. बरोबर, सो 2/4 करायला लागेल. 2 हेड म्हणजे काय, 2 हेड म्हणजे तर हा आहे ना, म्हणजे 1/4 करायला लागेल इथे, 1/4 इथे करायला लागेल तुम्हाला. डन. सो दिस इज प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. जेव्हा 2 वेळेस कॉईन टॉस केला जातो हा प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे. आता 3 वेळेस टॉस करायचं बोलतात ते बहुतेक, बरोबर ना. पहा आता पुढे काय बोलतात, 3 वेळेस कॉईन टॉस करा म्हणे. माहिती आहे आपल्याला 3 वेळेस कॉईन टॉस केला तर हेड हेड हेड, हेड हेड टेल, हेड टेल हेड, हेड टेल टेल, ओके. देन टेल टेल टेल, टेल टेल हेड, टेल हेड टेल, टेल हेड हेड, अशा गोष्टी आहेत, नाही का. बनवा टेबल, पहा बरं काय बनतो. एक्स लिहितो, पी ऑफ एक्स लिहितो, बरोबर. एक्सची व्हॅल्यू 0 हेड तर होऊच शकतो ना. 0 हेड म्हणजे काय रे, 0 हेड म्हणजे बेसिकली टी असं एकच आहे, नाही का. आणि टोटल तर 8 आहेत ना, सॅम्पल स्पेस आहे, नाही का. सो टोटल तर 8 आउटकम्स आहेत. सो 0 हेड होण्याची प्रोबेबिलिटी ही 1/8 म्हणून. ठीक आहे, चलो. एक हेड होण्याची प्रोबेबिलिटी पहा बरं, एक वेळेस हेड पाहिजे आपला, नाही का. एक वेळेस हेड कुठे आहे यार, एक वेळेस हेड इथं आहे, 1 2 3 ना, सो 3/8, 3/8. 2 वेळेस हेड मुलांना, 2 टाइम्स हेड, सी गाइज, 2 टाइम्स हेड इथे, 2 टाइम्स हेड इथे, देन 2 टाइम्स हेड इथे, 3 अगेन 3/8, 3 टाइम्स हेड इज 1/8 अगेन. 3 वेळेस हेड म्हणजे एच असं एकच आहे, सो 1/8 करायला लागेल. दिस इज द प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ 3 हेड. 3 हेडचा हा प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे, येस ऑर नो. ठीक आहे, पुढे पाहता आणखीन. आता हा जो आहे ना, आता हा थोडासा कॉम्प्लिकेटेड होईल. नंबर ऑफ हेड्स इन 4 टॉसेस ऑफ कॉइन. 4 वेळेस कॉइन टॉस करायचा आणि मग तिथे विचारतात आपल्याला नंबर ऑफ हेड्स काय असतील. हे ना थोडंसं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा यूज करून पण येऊ शकतं, पण आपल्याला आणखीन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन झालेला नाहीये, सो म्हणून तो वाला कॉन्सेप्ट मी इथे आता सांगत नाहीये तुम्हाला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा, बरोबर. ठीक आहे, तर पहा आता काय करतो मी इथे. नंबर ऑफ हेड्स इन 4 टॉसेस ऑफ कॉइन, बरोबर. यार आता हे एकतर सॅम्पल स्पेस डिफाईन करा इथे, ओके. डायरेक्टली सर्वच्या सर्व लिहून घ्या, तेच एक थोडंसं वे असेल आत्ता, बिकॉज बायनॉमियल नाही आहे ना, सो मे बी याच वेनी करूया आपण, बरोबर. ते थोडंसं बरं पडेल, थोडंसं लेंदी आहे, बट काय आता ऑप्शन नाही आहे, पहा. ओके, हेड 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 हेड, हेड 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 टेल, हेड हेड टेल हेड, ओके. हेड टेल हेड हेड, ओके. हेड, आता काय लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो, पहा. पहिले कसं असतं माहिती का, जर का 2 वेळेस कॉइन टॉस केला, एकच वेळेस कॉइन टॉस केला तर 2 आउटकम असतात. एक वेळेस केला तर 2 आउटकम, नीट बघा. एक वेळेस केला ना तर 2 आउटकम, एक वेळेस केल्यानंतर. जर का 2 वेळेस केला ना तर 4 आउटकम असतात. 4 कशा आला माहिती का, तो 2 करा, मग तो 4 येतो. 3 वेळेस जर का कॉइन टॉस केला तर 8 आउटकम येतात, नाही का. 2 करा, 8 येतं. जर का 4 वेळेस कॉइन तुम्ही टॉस कराल तर 2 करा, म्हणजे 16 आउटकम आले पाहिजे, नाही का. 16 म्हणजे काय, एच नी सुरू होणारे 8 लिहा, टी नी सुरू होणारे 8 ऑटोमॅटिकली येऊन जातात तसे. 1 2 3 झाले, 4 5 झाला, आणखीन थोडेसे लिहायचेत, नाही का. सो हेड 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 हेड, ओके. त्याच्यानंतर काय रे, हेड हेड टेल टेल, बरोबर ना. त्याच्यानंतर हेड टेल 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 हेड, अँड फायनली हेड, सॉरी काहीतरी मिस झाला, रॉंग झाला, एक मिनिट. काय 5 वेळेस केलेलं मी इथे, बरोबर. किती झाला काउंट पहा रे मुलांना, 1 2 3 4 5 6 7, एक कुठेतरी मिसिंग आहे, तर येस हा एक मिसिंग आहे, 2 वाला, नाही का. हेड टेल हेड टेल, 8 झाले, आणखीन 8 काढा, बस. हेडनी टेलला रिप्लेस करायचं तुम्हाला फक्त, टेल 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 टेल, ओके. टेल 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 हेड, देन टेल टेल हेड टेल, देन टेल हेड टेल टेल, टेल हेड हेड टेल, टेल टेल हेड हेड, ओके. काय चालू आहे यार, टेल, ठीक आहे. टेल हेड बस आहे बाबा. बनवाल का रे बाबा टेबल. एक्स लिहा, पी ऑफ एक्स लिहा.
नंबर ऑफ हेड काय काय होऊ शकतात. नंबर ऑफ हेड 0 पण होऊ शकतं, नंबर ऑफ हेड 1 पण होऊ शकतं, नंबर ऑफ हेड 2 पण होऊ शकतं, नंबर ऑफ हेड 3 पण होऊ शकतं, नंबर ऑफ हेड 4 पण होऊ शकतं. 4 वेळेस पण हेड पडू शकतात ना. मग त्यांची रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी काढा आणि तो टेबल बनवा तुमच्या एंडवरती. बरोबर. ॲक्च्युली हे आणखीन थोडंसं फास्ट होतं, बट बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन थोडंसं यूज करायला लागतं, किंवा थोडंसं लाईक परमिटेशन कॉम्बिनेशन पण यूज करायला लागतं. बट थोडंसं अवॉइड करतो मी इथे परमिटेशन कॉम्बिनेशन आत्ता इंट्रोड्यूस करणं. मी काय करेन रे, लाईक परमिटेशन कॉम्बिनेशनचा एक सेपरेट 15 ते 20 मिनिटाचा एक सेशन मला तुमचा घ्यायला लागेल, कारण की प्रोबेबिलिटीमध्ये परमिटेशन कॉम्बिनेशनचे कॉन्सेप्ट लागणारच आहेत. कशी यूज करायचं असतं नाही का, P&C, तर ते तर लागणारच आहे आपल्याला. बरोबर. बट तो आत्ता इथे इंट्रोड्यूस नाही करत, आपण तो करूया नंतर. ओके. नाव सी गाइस, क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतात ते, फाइंड प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ नंबर ऑफ सक्सेसेस इन 2 टॉसेस ऑफ अ डाय. किती सक्सेस असतील म्हणे. अरे बट सक्सेस काय, ते बोलतात वेअर सक्सेस इज डिफाइंड ॲज नंबर ग्रेटर दॅन 4 अपीयर्स ऑन ॲट लिस्ट 1 डाय. म्हणजे मिनिमम एकावरती जरी 4 पेक्षा जास्त आला ना, एकावरती जरी 4 पेक्षा जास्त आला तर सक्सेस. पहा मग एक्स पी ऑफ एक्स 0 वेळेस सक्सेस होऊ शकतं, म्हणजे 4 पेक्षा जास्त एका वेळेस पण नाही आला नाही का. एक वेळेस सक्सेस मिळू शकतं, म्हणजे 2 डाईस जर का थ्रो केले ना, एकावरती 4 पेक्षा जास्त. ओके. नंबर ग्रेटर दॅन 4 अपीयर्स. बरोबर ना, 4 पेक्षा जास्त एका वेळी आला. ओके. सो मी म्हणेन की हा एक वेळेस सक्सेस मिळाला. 2 सक्सेस मीन्स काय, 2 डाय थ्रो केल्यानंतर दोन्ही डायवरती 4 पेक्षा जास्त आला, दॅट मीन्स 2 सक्सेसेस. 3 सक्सेसेस तर पॉसिबलच नाही, 3 डायस तर नाहीच, 2च वेळेस फेकतोय फक्त. बरोबर ना. सो इतकंच आहे फक्त नाही का. 0 सक्सेसची प्रोबेबिलिटी मीन्स, आता 0 सक्सेसवाले कोण कोण आहेत पहा रे बाबा. 0 सक्सेसवाले पहा बरं, म्हणजे एक वेळेस पण 4 पेक्षा जास्त नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. बाकी तर 4 पेक्षा जास्त आहेत, म्हणजे लाईक 0 सक्सेसवाले हेच आहेत फक्त. 4 4 4 4 16 मीन्स 16/36. एक सक्सेसवाला पहा आता इथे. 1 सक्सेस 1 2 3 4 5 6 7 8. 1 सक्सेसवाले हे 8 आहेत काय, आणखीन पण 8 9 10 11 12 13 14 15 16. किती 16/36 अगेन. आता 2 सक्सेसवाले कोण आहेत, 2 सक्सेस 2 सक्सेस 2 सक्सेस 2 सक्सेस, म्हणजे दोघांवरती 4 पेक्षा जास्त. सो 4/36 4/36. सो दिस इज द प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ नंबर ऑफ सक्सेसेस. ओके. when 2 dice are thrown where success is defined as number greater than 4 appears on the die, one of the die. Okay. So yes students, हा क्वेश्चन नंबर 6 जो आहे ना रे, तर तो मी इथे स्किप करतो सध्यासाठी, बिकॉज क्वेश्चन नंबर 6 हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करूनच येतो. ओके. इवन P&C यूज करून येतो, बट इतका मोठा लेंदी प्रोसेस बनतो ना तो. ओके. सो तो अवॉइड करायला लागेल आपल्याला. बट बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ज्यावेळेस होईल ना रे आपलं, तर त्यावेळी तुम्हाला हा समजून जाईल. काही प्रॉब्लेम, बिलकुल पण काही प्रॉब्लेम तुम्हाला नाही येणार आहे. ओके. तर पहा रे, जातो मी क्वेश्चन नंबर 7 वरती. असे गाईस, क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतात, अ कॉइन इज बायस्ड सो दॅट हेड इज 3 times ॲज लाईकली टू ऑकर ॲज टेल. म्हणे बायस्ड कॉइन म्हणजे काय, थोडंसं लाईक हेड जास्त वेळेस पडतं असं ते म्हणतात टेलपेक्षा, म्हणजे अनबायस्ड नाही का. ते म्हणतात की प्रोबेबिलिटी ऑफ हेड इज 3 times दॅट ऑफ प्रोबेबिलिटी ऑफ टेल. म्हणजे टेल पडण्याची तिप्पट आहे म्हणा हेड पडण्याची प्रोबेबिलिटी. बट आपल्याला तर माहिती आहे यार, हेड पडण्याची प्रोबेबिलिटी प्लस टेल पडण्याची प्रोबेबिलिटी इट शुड बी इक्वल टू 1. काय शिकलंय आपण, जर का 100% श्युरिटी असेल, म्हणजे नक्कीच काही ना काही या दोघांमध्ये जर का पडणार असेल, तर अशा प्रोबेबिलिटीचा ॲडिशन हा 1 असतो. एकतर हेड पडणार नाही तर टेल पडणार, दोघांव्यतिरिक्त काही होऊ नाही शकत नाही का. सो हेड पडण्याची प्रोबेबिलिटीला मी 3 times प्रोबेबिलिटी ऑफ टेल लिहितोय, प्लस प्रोबेबिलिटी ऑफ टेल तर आहेच आहे, दॅट शुड बी इक्वल टू 1. दॅट मीन्स 4 times प्रोबेबिलिटी ऑफ टेल इट शुड बी इक्वल टू 1. दॅट मीन्स प्रोबेबिलिटी ऑफ टेल गाईज इट इज इक्वल टू 1/4. प्रोबेबिलिटी ऑफ टेल हा 1/4 आहे. ठीक आहे. विचारतात काय पुढे पहा, तर आपल्याला असं सांगतायत फाइंड प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ टेल्स. म्हणे नंबर ऑफ टेल्सचा प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करा म्हणे. बरं तुम्हाला हे समजतं का रे, प्रोबेबिलिटी ऑफ टेल जर का 1/4 असेल तर प्रोबेबिलिटी ऑफ हेड हा 3/4 असेल. प्रोबेबिलिटी ऑफ हेड 3/4 आणि प्रोबेबिलिटी ऑफ टेल हा 1/4, कारण की प्रोबेबिलिटी ऑफ हेड तर तिप्पट आहे नाही का. मग आता हा वाला पोर्शन थोडंसं रब करतोय आधी लिहिलेला. ओके. पहा आता काय सांगतात पुढे. ओके. आता आपल्याला असं विचारतात की फाइंड प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ टेल्स. यार नंबर ऑफ टेल काय काय होऊ शकतं. आधी तर हे बघा की कॉइन किती वेळेस टॉस करतोय आपण. कॉइन इज बायस्ड सो दॅट
head is three times as likely to occur as tail. Okay, fine. If a coin is tossed 2 times, 2 वेळेस कॉइन टॉस करतात, म्हणजे कॉइन जर का 2 वेळेस टॉस करत असतील मुलांना, बरोबर, टेल एक तर 0 वेळेस टेल पडू शकतो, एक तर 1 वेळेस पण टेल पडू शकतो, नाहीतर एक तर दोन्ही वेळेस टेल पडू शकतो. इतकीच पॉसिबिलिटी आहे, या व्यतिरिक्त काही नाहीये. तुम्हाला सांगतो पहा, प्रोबेबिलिटी ऑफ 0 टेल मीन्स काय असतं माहिती का? दोन्ही वेळेस टेल नाहीये, नाही का, म्हणजे दोन्ही वेळेस हेडच पडला. हेड पडण्याची प्रोबेबिलिटी 3/4, हेड पडण्याची परत प्रोबेबिलिटी 3/4. कसं असतं नीट सांगतो काय, नीट हे लक्ष द्या तुम्ही. जेव्हा केव्हा ऑर असतं ना तेव्हा ॲडिशन असतं, जेव्हा अँड असतं ना तेव्हा मल्टिप्लिकेशन असतं. प्रोबेबिलिटीचे रूल्स आहेत. 11thचं प्रोबेबिलिटी इथे थोडंसं पाहिजे आपल्याला, बट इतकं जरी लक्षात ठेवलं तरी काफी सध्या. ऑर मीन्स ॲडिशन, अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. काय म्हणतोय पहा मी, प्रोबेबिलिटी ऑफ 0 टेल म्हणजे काय, 0 वेळेस टेल पडला पाहिजे, म्हणजे पहिल्या वेळेस पण हेड पडला पाहिजे. फर्स्ट टाइम हेड पडण्याची प्रोबेबिलिटी 3/4. फाईन. अँड म्हणतो, अँड ॲट द सेम टाइम सेकंड टाइम हेड. अँड मीन्स मल्टिप्लिकेशन, हे मल्टिप्लिकेशन केलं इथे. सेकंड टाइम पण हेडच ना, म्हणजे इंटू अगेन 3/4. सो हा बनतो 9/16. सो 0 हेडची प्रोबेबिलिटी आहे मुलांना 9/16. 1 हेडची प्रोबेबिलिटी काय पहा बरं, समजतं. प्रोबेबिलिटी ऑफ वन टेल. प्रोबेबिलिटी ऑफ 1 टेल म्हणजे काय, एक वेळेस टेल पडला पाहिजे, पहिल्यांदा पडला पाहिजे हेड, अँड ॲट द सेम टाइम म्हणजे इंटू नंतर पडला पाहिजे टेल. टेल पडण्याची प्रोबेबिलिटी काय रे, 1/4. ऑर म्हणजे ॲडिशन. आपल्याला एक वेळेस टेल पाहिजे ना, आपल्याला एक वेळेस टेल पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा हेड पडला नंतर टेल पडला तरी पण चालतो. ऑर मीन्स ॲडिशन, पहिल्यांदा टेल पडला म्हणजे 1/4 इंटू नंतर हेड पडला तरी पण चालतं. ही पण केस चालते ना आपल्याला. समजतं तुम्हाला हे? सो हे काय बनेल मुलांना, 3/16 प्लस वरती पण 3/16. दॅट मीन्स आन्सर इज 6/16. सो हा बनेल 6/16. अँड फायनली 2 टेल आहेत बरं. 2 टेल पडण्याची प्रोबेबिलिटी, पहिल्यांदा पण टेल पडला पाहिजे बाबा, म्हणजे टेल पडण्याची प्रोबेबिलिटी 1/4, नंतर पण टेल पडला पाहिजे अगेन 1/4. सो 1/4 इज 1/16 ना. सो दिस इज बेसिकली प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ टेल्स या पर्टिक्युलर केसमध्ये, बरोबर ना. सो हा डिस्ट्रीब्युशन आहे पहा नाही तर एक्सच्या व्हॅल्यूज आणि पी ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज. येस गाईज, क्लिअर आहे तुम्हाला हे? सी क्वेश्चन नंबर 8 मध्ये ते काय म्हणतात, अ रँडम व्हेरिएबल एक्स हॅज दी फॉलोइंग प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन. फाईन. ते म्हणतात केचा व्हॅल्यू फाइंड करा म्हणा. एकदम सोपं आहे रे. प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणतात ना, आपल्याला माहिती समेशन ऑफ प्रोबेबिलिटी हॅज टू बी 1. सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन ना 1 बनला पाहिजे. किती? 1. करा बरं ॲडिशन सर्वांचा. 0 प्लस के प्लस 2k प्लस 2k प्लस 3k प्लस k स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर प्लस k. इट हॅज टू बी 1. बरोबर, हे 1 असलं पाहिजे. आता मी बघतोय जरा काय काय बनतं. हे k प्लस 2k 3k रब करतो याला. 3k प्लस 2k 5k प्लस 3k 8k. आणखीन कुठे आहे का k? ओके 9k. सो 9k डन. 2k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर इज 9k स्क्वेअर प्लस k स्क्वेअर इज 10k स्क्वेअर. इट शुड बी इक्वल टू 1. दॅट मीन्स 10k स्क्वेअर प्लस 9k मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. फॅक्टर्स करा रे. 10k स्क्वेअर प्लस 10k मायनस ऑफ k मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. फॅक्टर्स केलेत सिम्पल. 10k जर का मी इथे कॉमन करेन तर k प्लस 1 बनेल. इथे मायनस ऑफ 1 कॉमन करेल तर k प्लस 1 बनेल अगेन. ओके, दॅट इज इक्वल टू 0. ओके, दॅट मीन्स एक तर पहा 10k प्लस 1 हॅज 10k मायनस ऑफ 1. फर्स्ट ब्रॅकेट 10k मायनस ऑफ 1, सेकंड ब्रॅकेट k प्लस 1 हॅज टू बी 0. मग ना रे, एक तर 10k मायनस ऑफ 1 0 असला पाहिजे, नाही तर k प्लस 1 हा 0 असला पाहिजे मुलांना. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ k शुड बी 1/10 और व्हॅल्यू ऑफ k शुड बी मायनस ऑफ 1. मायनस 1 तर पॉसिबल नाही यार. मायनस 1 जर का तुम्ही तिथे टाकाल ना kच्या जागी, प्रोबेबिलिटी सर्व निगेटिव्ह बनतील ना. पहा ना, एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर प्रोबेबिलिटी k आहे म्हणा. मग -1 टाका बरं kच्या जागी. -1 प्रोबेबिलिटी कसं पॉसिबल आहे? सो म्हणून त्याला रिजेक्ट करायचं आपल्याला. सो k व्हॅल्यू गाईज इज 1/10. kचं व्हॅल्यू किती आहे मुलांना? 1/10. मग मी आता हे रब करतो. आता मी तुम्हाला काय सांगतोय पहा, आणखीन काय काय फाइंड करायचं आपल्याला. फाइंड करायचं प्रोबेबिलिटी ऑफ x लेस दॅन 3. म्हणजे जेव्हा 3चा व्हॅल्यू जेव्हा x चा व्हॅल्यू 3 पेक्षा कमी आहे ना, त्याची प्रोबेबिलिटी फाइंड करायची. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 होऊ शकते. 3 पेक्षा कमी म्हणजे काय रे? x चे व्हॅल्यूज जरा पहा ना तुम्ही कुठे लिहिलेत. पहा ना, x च्या व्हॅल्यू इथे लिहिले आहेत ना. x व्हॅल्यू 0, x व्हॅल्यू 1, x व्हॅल्यू 2, x व्हॅल्यू 3, बरोबर ना. x व्हॅल्यू 3 पेक्षा कमी म्हणजे 3 नाही घ्यायचा बाबा. सो प्रोबेबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबेबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबेबिलिटी ऑफ 2, बरोबर. करा ॲडिशन. काय बनतं? 0 प्लस k प्लस 2k. दॅट मीन्स आन्सर इज 3k. बट kचा व्हॅल्यू 1/10 शोधलाय तुम्ही. दॅट मीन्स 3/10 टाकून द्या. 1/10 तिथे 3/10 बनतो. अँड सिमिलरली गाईज ते म्हणतात की प्रोबेबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 4. याचा मिनिंग काय माहिती का? की x ची व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त असण्याची प्रोबेबिलिटी.
4 पेक्षा जास्त म्हणजे काय 5 6 7 5 6 7 बरोबर ना. सो प्रोबेबिलिटी ऑफ 5 प्लस प्रोबेबिलिटी ऑफ 6 प्लस प्रोबेबिलिटी ऑफ 7 हे आपला आन्सर असलं पाहिजे. प्रोबेबिलिटी ऑफ 5 इज ॲक्च्युअली के स्क्वेअर ओके प्लस प्रोबेबिलिटी 6 इज 2k स्क्वेअर फाईन प्लस 7k स्क्वेअर प्लस के ओके डन. केच्या जागी 1/10 ना 1/10चा स्क्वेअर 1/100 अदरवाईज हे आधी करा नाही का. 10k स्क्वेअर बनतो तो प्लस के 10k स्क्वेअर तर 1/100 बनतो नाही का 1/10चा स्क्वेअर कराल तर प्लस के तर 1/10 आहेच आहे परत नाही का. सो तो पण 1/10 हा पण 1/10 म्हणजे हा बनतो 2/10 दॅट मीन्स आन्सर इज 0.2. आन्सर शुड बी 0.2 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे मुलांना. येस ठीक आहे मी हेरअप करतोय. तर पहा मुलांना आपल्या स्टडी प्लॅनमध्ये आपण एक नवीन गोष्ट ॲड करतोय डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम DPP नाही का. तर आज आपण प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा जो काही थेरॉटिकल कंटेंट केला ना त्यावरती बेस्ड 15 MCQs मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोय. तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे स्वतःहून. हा व्हिडिओ आधी नाही पाहायचा तो तुम्ही आधी स्वतःहून सॉल्व्ह करा. तिथे आन्सर्स पण आहेत नाही का. आन्सर्स मॅच करा तुम्ही ओके. आणि त्यानंतर जर का समजा एखादा क्वेश्चन नाही आला लाईक 3-4 क्वेश्चन्स नाही आले तर तुम्ही काय करताय व्हिडिओ सोल्युशन्स रेफर करताय. मी कंप्लीट 15च्या 15 क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून देतोय ओके. सो स्टार्ट करूया पहा. सो स्टार्टिंग विथ क्वेश्चन नंबर 1 काय बोलतात पाहते इथे. PMF ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज चलो प्रोबेबिलिटी मास फंक्शन काहीतरी दिलं आहे ते म्हणतात E ऑफ एक्स काय म्हणे. आपल्याला माहिती E ऑफ एक्स म्हणजे समेशन ऑफ PIX असतो बरोबर ना. प्रोबेबिलिटी आणि त्या एक्सचा मल्टिप्लिकेशन करायचा PIX म्हणजे प्रोबेबिलिटी आणि एक्स तर दोघांचा मल्टिप्लिकेशनचं समेशन म्हणजे ॲडिशन. पहा एक्स आणि प्रोबेबिलिटी या दोघांचा मल्टिप्लिकेशन इज -1/5 काय लिहितोय -1/5 प्लस या दोघांचा मल्टिप्लिकेशन पहा अरे 0च बनतं प्लस या दोघांचा मल्टिप्लिकेशन पहा तर 2/5 बनतं. सो आन्सर शुड बी यांचं ॲडिशन कराल तर 1/5 बनेल बरोबर ना. सो 1/5 इज नथिंग बट 0.2 ना रे. सो ऑप्शन नंबर डी हा आपला आन्सर असणार आहे. अशी क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय बोलतात पहा. बहुतेक परत ते एक्सपेक्टेड व्हॅल्यूज विचारतात आपल्याला. ते बोलतात प्रोबेबिलिटी मास फंक्शन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज गिवन ॲज. ठीक आहे थोडंसं मिनिंग समजून सांगतो पहा मी तुम्हाला. ते आपल्याला असं सांगतात की जेव्हा एक्सचा व्हॅल्यू 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 आहे 7 आहे 8 अप टू 15 बरोबर ना. एक्सचे व्हॅल्यूज त्यांनी दिलेत नाही तर 1 2 3 4 अप टू 15 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काही जरी असेल ना तरी प्रोबेबिलिटीची व्हॅल्यू ही 1/15च आहे असं ते म्हणतात. म्हणजे इथे मी P ऑफ एक्स जर का लिहिणार तर इथे 1/15च लिहीन. अरे इथे पण 1/15 लिहीन इथे पण 1/15 इथे पण 1/15 इथे पण 1/15 इथे पण 1/15 अँड सो ऑन लास्टला पण 1/15च लिहिणार आहे मी शेवटी. हे समजतं तुम्हाला. एक्सच्या व्हॅल्यूज आहेत P ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज आहेत आणि ते विचारतात की द PMF ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल इज ओके. ते विचारतात E ऑफ एक्स काय ओके. E ऑफ एक्स काय आहे असं ते विचारतात. E ऑफ एक्स मीन्स मीन. आता आपल्याला माहिती पहा E ऑफ एक्स म्हणजे काय असतं. E ऑफ एक्स इज बेसिकली समेशन ऑफ PIX आहे बरोबर ना. प्रोबेबिलिटी आणि एक्सचा मल्टिप्लिकेशन करायचं असतं म्हणजे रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि प्रोबेबिलिटी यांचा मल्टिप्लिकेशन किती बनतो रे तो 1/5 बनतो. ठीक आहे चलो 1/5 प्लस पुढचा काय रे पुढचा हा किती बनतो हा 2/5 बनतो. येस 2/5 फाईन सॉरी 2/5 नाही 15 सॉरी 1/15 2/15 हां काय रे 3/15 येस 3/15 ओके. पुढचा मल्टिप्लिकेशन काय 4 × 1/15 इज 4/15 डन. तसंच पुढचा रे 5 × 1/15 इज 5/15. मग तुम्हाला समजतं का हे कुठेपर्यंत जाणार आहे असं. हे थोडंसं रब करतो इथला असं कुठेपर्यंत जाणार हे 15/15 पर्यंत जाणार आहे हे तुम्ही आधी समजून घ्या. दॅट मीन्स गाईज E ऑफ एक्स इज इक्वल टू अरे डिनॉमिनेटर तर 15च आहे नाही का. बस न्यूमरेटरमध्ये 1 + 2 + 3 + अप टू 15 बस हे करता आलं पाहिजे तुम्हाला. 1 + 2 + 3 + 4 + अप टू 15 हे करा तुम्ही. मला तर वाटतं आपल्याला एक फॉर्म्युला माहिती नाही का. 1 प्लस हा एक फॉर्म्युला आहे पहा 1 + 2 + 3 + 4 + अप टू n इट इज गिवन ॲज n × n + 1 / 2. हा सिक्वेन्स सिरीजमध्ये लास्ट इयर शिकलेला हा फॉर्म्युला बरोबर ना. मग तसं 15 पर्यंत जर का करायचं असेल तर 15 × 15 + 1 / 2 असं लिहायला लागेल आपल्याला. म्हणजे हा काय बनेल 16 हा 16/2 तर 8 बनेल. 15 × 8 कराल तर 120 बनेल. दॅट विल बी 120 म्हणजे न्यूमरेटरमध्ये ॲक्च्युली 120 आहे बरं. खरं तर हे पण गरज नाही खरं तर 120 करण्याची. 15 तसंच राहू द्या × 16 करा 15 × 16. मग ही जी व्हॅल्यू आहे ना ही जी व्हॅल्यू आहे ना याची व्हॅल्यू जी आहे ना टाकून द्या तिथे 15 × 16. सो 15 × 16 / 15 आहेच आहे परत. 15 कॅन्सल करा आन्सर येतो 16. आन्सर किती येतो सॉरी थोडंसं चुकीचं केलं मी इथे / 2 होता मिस केला मी. 16 / 2 कराल तर 8 बनतो. 15 × 8 बनणार आहे तो ओके. मग तो टाकायचा आपल्याला इथे
इथे इथे इथे बरोबर ना. सो इथे 16 नाही आहे बाबा, इथे 8 आहे नाही का. सो 15 कॅन्सल होतो आणि आन्सर बनतो मुलांनो 8. सो ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे. करेक्ट. असे क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतात ते, प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स इज गिवन ॲज. ठीक आहे, चलो प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलं आहे. मग ते विचारतात आपल्याला व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट एक्स इज ऑड म्हणे. एक्स ऑड असण्याचं प्रोबेबिलिटी काय, व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट एक्स इज ऑड. एक्स ऑड असण्याचं प्रोबेबिलिटी काय. आता एक्स ऑड केव्हा असतो रे, जेव्हा एक्सची व्हॅल्यू -3 असेल, और एक्सचा व्हॅल्यू किती -1 असेल, और एक्सचा व्हॅल्यू किती 1 असेल, और एक्सचा व्हॅल्यू किती असेल 3 असेल. इतकंच प्रोव्हिजन आहे बरं आपल्याला इथे. एक्सचं डिस्कशन ना आपल्याला इथून इथे करायचं बरं. पहा ना इथे -3 पासून +3 पर्यंत, -3 पासून +3 पर्यंतच लिमिटेड आहे एक्सचं डिस्कशन. सो म्हणून मी असं करतोय, पहा व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट एक्स इज ऑड. ओके, एक्स ऑड असण्याची प्रोबेबिलिटी. आता ऑड नंबर्स काय काय आहेत -3 पासून +3 पर्यंत, -3, -1, 1 आणि 3. जर का कोणाला कन्फ्युजन असेल की -3 आणि -1 हे पण ऑड असतात का सर, आम्हाला तर 1, 3, 5, 7 असेच माहिती आहेत, हे पण असतात ऑड, हे समजून घ्या प्लीज. सो प्रोबेबिलिटी ऑफ -3 हे त्यांनीच दिलं रे इथं. किती आहे 0.05 ऑर मीन्स ॲडिशन. प्रोबेबिलिटी ऑफ -5 0.15 दिला त्यांनी टाकला, ऑर मीन्स ॲडिशन. प्रोबेबिलिटी ऑफ 1 इज 0.25. हे समजून घ्या काय, प्रोबेबिलिटी ऑफ ऑर जेव्हा म्हणतो ना आपण, ऑर म्हणजे ॲडिशन असतं. ऑर म्हणजे ॲडिशन, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. हे क्लिअर लक्षात ठेवायचं आपण, बरोबर ना. परत पहा रे, ऑर मीन्स अगेन ॲडिशन. प्रोबेबिलिटी ऑफ 3 तर 0.1 आहे. करून घ्या सर्वांचं ॲडिशन. ओके, या दोघांचं ॲडिशन 0.2 बनतो आणि त्या दोघांचं ॲडिशन 0.35 बनतं, म्हणजे 0.55 बनणार आहे शेवटी नाही का. सो आन्सर शुड बी 0.5. दॅट इज ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, सी गाईज क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय बोलतात ते, रँडम व्हेरिएबल एक्स इज डिफाईन्ड बाय. ठीक आहे, चलो एक रँडम व्हेरिएबल आहे काहीतरी असं डिफाईन करतात असं ते म्हणतात. म्हणजे काय आहे, एक्स इथे पी ऑफ एक्स आहे. एक्सची व्हॅल्यू काय रे, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 3 आहे तेव्हा प्रोबेबिलिटी 1/3 आहे म्हणतात ते. इथे वाचा ना क्वेश्चन काय म्हणतात, वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3 विथ प्रोबेबिलिटी 1/3 म्हणे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर प्रोबेबिलिटी 1/3 असेल. एक्सची व्हॅल्यू जर का 4 असेल तर प्रोबेबिलिटी 1/4 असेल, फाईन. एक्सची व्हॅल्यू जर का 12 असेल तर प्रोबेबिलिटी 5/12 असेल. बट ते विचारतात काय, ते म्हणतात ई ऑफ एक्स काढा म्हणे. यार आपल्याला माहिती ई ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे समेशन ऑफ पी आय एक्स आहे, बरोबर ना. प्रोबेबिलिटी आणि त्या रँडम व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन करा बरं. हे मल्टिप्लिकेशन करा. 3 × 1/3 इज 1 प्लस समेशन मीन्स ॲडिशन. 4 × 1/4 अगेन 1 यार प्लस करा मल्टिप्लिकेशन. 12 कॅन्सल होतो, 5 बनतो ना फक्त. सो 5 + 1 + 1 इज 7. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी आपला आन्सर बनला पाहिजे मुलांनो. ऑप्शन नंबर सी 7 हा आपला आन्सर बनला पाहिजे. नाउ सी नेक्स्ट काय म्हणतात ते पहा, प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ रँडम व्हेरिएबल एक्स इज. ठीक आहे, त्यांनी एक टेबल दिला आहे. ते आपल्याला काय विचारतात माहिती का, ते आपल्याला प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ रँडम व्हेरिएबल एक्स इज म्हणजे एक प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिला आहे त्यांनी आपल्याला. ठीक आहे, ओके. विचारतात काय पहा, काय ते आपल्याला विचारतायत, देन क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन इज म्हणे. क्युम्युलेटिव्ह म्हणजे माहिती ना, ॲड करत जायचं असतं, नाही का. मग पहा रे, इथे एक्स लिहितो, एक्सची व्हॅल्यू -1.5. ओके, देन -0.5 फाईन, देन 0.5. ओके, देन 1.5. ओके, देन 2.5 ना. मग क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनला आपण कॅपिटल एफ ऑफ एक्स बोलतो बरं. ॲक्च्युली त्याने तिथे पी ऑफ एक्स लिहिलं खरं, ओके, बट तिथे कॅपिटल एफ ऑफ एक्स असलं असतं तर बेटर पडलं असतं आपल्याला. कॅपिटल एफ ऑफ एक्स पाहिजे होता. ठीक आहे ना, ओके फाईन. तर पहा रे, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन काय असतं, जेव्हा एक्सची व्हॅल्यू -1.5 आहे तेव्हा प्रोबेबिलिटी काय होती रे, 0.05 होती, बरोबर ना. आता ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू -0.5 ना, क्युम्युलेटिव्ह काय असतं, -0.5 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन. म्हणजे या दोघांचं इथे ॲडिशन करायला लागेल. पहा ना, इथे या दोघांचं दिसतं का, मी कुठे हायलाईट करतोय, त्या दोघांचं ॲडिशन करायला लागेल. दॅट मीन्स 0.25 बनणार तो. येस. आता जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0.5 होणार आहे तेव्हा प्रोबेबिलिटी म्हणजे काय, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0.5 असेपर्यंतचा प्रोबेबिलिटीचं ॲडिशन, म्हणजे तिघांचं ॲडिशन, पहिल्या तिघांचं ॲडिशन करायला लागेल. मग करा बरं या पहिल्या तिघांचं ॲडिशन, समजतं का. या तिघांचं ज्यावेळेस ॲडिशन कराल तुम्ही, ऑलरेडी 0.25 तर बनला आहे, मग त्याच्यामध्ये 0.15 ॲड करायचं फक्त. इट विल बिकम 0.4. आता प्रोबेबिलिटी ऑफ 1.5 म्हणजे काय, सॉरी, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ 1.5 म्हणजे काय, 1.5 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन. हे पहा, ऑलरेडी 3 लोकांचं ॲडिशन तर 0.5 केलंच आहे आपण. आता बस 0.25 ॲड करायचं नाही का. करा 0.65 बनतं अँड फायनली शेवटी 1च बनत असतो तो लास्टवाला ॲड केल्यानंतर. इतकं पण खर्च करण्याची गरज नव्हती, कारण की ऑप्शन नंबर ए मध्ये पाहाल तुम्ही तर सेकंड ऑप्शनला 0.25 होता, इथे पण होता, म्हणजे आपल्याला 0.25 पाहिजे होता. बट बाकी कोणत्याच ऑप्शनमध्ये 0.25 दिसत नाही आपल्याला. सो
तितकं केलं असतं तरी पण चाललं असतं बरं, म्हणजे पुढचे ॲडिशन काही गरजेचे नव्हते खरं तर. डायरेक्टली आपण ऑप्शन नंबर ए तिथे मार्क करू शकलो असतो तिथेच. ठीक आहे, चलो ओके. सी गाईज क्वेश्चन नंबर 6 काय बोलतात, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल एक्स इज गिवन ॲज. ठीक आहे, चलो ओके. त्यांनी ना प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिला. ओके, मग ते आपल्याला असं विचारतात, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन 2 and 6. ते आपल्याला असं विचारतात की एक्सची व्हॅल्यू ना 2 आणि 6च्या मध्ये म्हणे, याची प्रोबॅबिलिटी सांगा. आणि 2 आणि 6च्या मध्ये काय असतं, 3 असतं, देन 4 अँड देन फायनली 5. बरोबर ना. सो प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5 यांचं ॲडिशन करायचं आपल्याला. ते म्हणतात ना आपल्याला फाइंड द प्रोबॅबिलिटी, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स वेअर व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन 2 and 6. 2 आणि 6च्या मध्ये पाहिजे आपल्याला, नाही का. मग ते 3, 4, 5 आहेत, नाही का. देन प्रोबॅबिलिटी ऑफ 3 तर दिला त्यांनी. किती दिला रे प्रोबॅबिलिटी ऑफ 3? 3K. ओके फाईन. प्रोबॅबिलिटी ऑफ 4 तर त्यांनीच दिला, 4K. ओके. प्रोबॅबिलिटी ऑफ 5 त्यांनीच दिला, 5K. टाका सर्व आणि ॲड करा. काय बनतं हे 7K प्लस 12K बनतं पहा. आन्सर इज 12K, बट 12K तर ऑप्शनमध्ये दिसत नाही. बट आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते इथे, नाही का, क्लिक झाली पाहिजे आपल्याला इथे. कोणती गोष्ट? की हा जर का प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन असेल किंवा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असेल, ओके, तर या सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन इट शुड बी इक्वल टू 1 ना. या सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन शुड बी 1. मग पारे K प्लस 2K इज 3K प्लस 3K, 6K प्लस 4K इज 10K प्लस 5K, 15K प्लस 6K इज 21K. इट शुड बी इक्वल टू 1. सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन शुड बी 1. दॅट मीन्स K शुड बी इक्वल टू 1 डिवाइड बाय 21. टाकून द्या 1 by 21. आन्सर शुड बी 12 into 1 by 21. 3 चा टेबल, 3 4 जा 12, 3 7 जा 21. सो आन्सर शुड बी गाईज 4 डिवाइड बाय 7. असा ऑप्शन दिसतो का कुठे पहा, 4 डिवाइड बाय 7. ऑप्शन नंबर बी हा आपला आन्सर येतो इथं. करेक्ट. दिस इज क्वेश्चन नंबर 6. पहा रे, क्वेश्चन लाईक म्हणजे ठीकठाक लेवलचे. ठीकठाक म्हणजे कसं आहे पहा, की ज्यावेळेस तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे मला, नाही का, तर सुरुवात तर थोडंसं बेसिकपासूनच करायला लागतं. म्हणजे आज आपला फर्स्ट डे आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा. थोडंसं थिअरॉटिकल कंटेंट आपण स्टडी केला आहे. मग जे क्वेश्चन्स आहेत ना ते पण थोडेसे लाईक बेसिक लेवलचे आहेत, म्हणजे खूप काही अवघड आहेत असं नाही आहे बरं. ओके, लाईक तुम्ही असं समजू शकता की एकदम इझी आणि लाईक थोडंसं लाईक डिफिकल्ट यांच्यामध्ये कुठेतरी मीडियम लेवलचे आहेत हे, बरोबर. पण MST CETला किंवा कोणत्या एंट्रन्स एक्झामिनेशनला याच्यापेक्षा डेफिनेटली डिफिकल्ट क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, बट त्या डिफिकल्टी लेवलला जाण्यासाठी आधी ही लेवल तुम्हाला क्लिअर करायची, नाही का. म्हणजे आजचा टास्क जो आहे ना तुमचा, हा DPPचा, हा तुम्हाला क्लिअर करायचाच आहे असा. करेक्ट. तरच तुम्ही ग्रॅज्युअली असं लेवल आपण हळूहळू वाढवू शकतो, नाही का. आता जसं की उद्याचा DPP मे बी आजच्या DPPपेक्षा थोडंसं अवघड असेल, बरोबर ना. आणि हळूहळू ग्रॅज्युअली वाढवत जाऊन आपण फायनली जाणार PYQ. PYQला कसं रे, एक्झॅक्टली MST CETच्या लेवलचे क्वेश्चन, म्हणजे PYQ म्हणजे एक्झॅक्टली MST CETचेच क्वेश्चन, बरोबर ना. मग त्या लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी हे जे फर्स्ट स्टेप्स आहेत ना, या आपल्याला चढायच्याच आहेत. सी गाईज क्वेश्चन नंबर 7 काय बोलतात, इफ अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल एक्स हॅज द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, ठीक आहे, देन E ऑफ एक्स विचारतात. मग टेबल ड्रॉ करायचं हे ठरलं आता, नाही का. एक्स लिहितो, P ऑफ एक्स लिहितो. पहा काय, एक्सची व्हॅल्यू ते म्हणतात 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. 1 2 3 4 आहे इथे सांगतात ते एक्सची व्हॅल्यूज. प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू KX² आहे म्हणे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1. हे पहा, एक्सची व्हॅल्यू ना, इथून एक्सची व्हॅल्यू इथे 1 टाका बरं, म्हणजे 1 K इंटू 1चा स्क्वेअर म्हणजे Kच बनणार ना. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स हा K बनतो. 2 टाकला तर K इंटू 2 स्क्वेअर म्हणजे K इंटू काय 2चा स्क्वेअर, नाही का. म्हणजे किती बनणार ते 4K बनणार की नाही. म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 टाकेन ना मी तिथे, तर प्रोबॅबिलिटी 4K बनणार आहे. जर का 3 टाकेल तर 9K बनणार आहे, 4 टाकेल तर 16K बनणार आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर आपल्याला काय विचारतात, E ऑफ एक्स विचारतात. E ऑफ एक्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू. बट तुम्हाला माहिती आहे E ऑफ एक्स काय असतं. E ऑफ एक्सचं समेशन ऑफ PIXI असला पाहिजे. करा, PIXI म्हणजे या दोघांचं प्रोडक्ट किती रे, K. या दोघांचं प्रोडक्ट किती, 8K. ओके, या दोघांचं प्रोडक्ट 27K. आता फायनल या दोघांचं प्रोडक्ट 64K. 64K. ओके, सर्वांचं ज्यावेळेस आपण ॲडिशन करू ना, तर 36 प्लस 64 100K बनतो होते. 100K असा आन्सर बनणार आहे, बट Kच्या फॉर्ममध्ये आन्सर दिलेलं नाही, नाही का. सो डेफिनेटली तुम्हाला थोडंसं करायला लागेल काही ना काही. हे पहा रे, या सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन किती असला पाहिजे सांगा बरं. समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी शुड बी 1 ना. हे तर बेसिक आहे की समेशन ऑफ प्रोबॅबिलिटीज और समेशन ऑफ P ऑफ एक्स इट शुड बी इक्वल टू 1. करा सर्वांचं ॲडिशन. K प्लस 4K 5K प्लस 9K. ओके, 30K बनणार टोटल ॲडिशन.
खालचे दोन आधी ॲड करायला पाहिजे होते 25K आणि नंतर 5K दॅट इज 30K. सो 30K शुड बी इक्वल टू 1 दॅट मीन्स K शुड बी इक्वल टू 1 डिवाइड बाय 30 ना रे. मग Kचा व्हॅल्यू जर 1 डिवाइड बाय 30 आहे तो टाकून देऊ का इथे 1 डिवाइड बाय 30 टाकलं तर काय बनणार तो 10/3 बनणार आहे आन्सर. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी दॅट इज 10 डिवाइड बाय 3. येस ऑर नो. पहा आता पुढे तर पहा आता क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतात ते दॅट x बी अ रँडम व्हेरिएबल विच ॲज्युम्स व्हॅल्यूज x1 x2 x3 x4. ठीक आहे म्हणजे x हा रँडम व्हेरिएबल म्हणतात ते आणि त्याच्या व्हॅल्यूज आहेत x1 x2 x3 x4. ठीक आहे ओके. पुढे काय बोलतात ते काहीतरी कंडिशन दिली त्यांनी. काय दिलं पहा 2 इंटू प्रोबेबिलिटी ऑफ x1 ओके इज इक्वल टू 3 इंटू प्रोबेबिलिटी ऑफ x2 ओके इज इक्वल टू प्रोबेबिलिटी ऑफ x3 ओके इज इक्वल टू 5 इंटू प्रोबेबिलिटी ऑफ x4 असं ते म्हणतायत नाही का. हे असं आहे म्हणे. देन दी प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ x विल बी. हे पहा रे ते इनडायरेक्टली आपल्याला टेबल काढा बोलतात बरं. एक्सचा व्हॅल्यू x1 x2 x3 x4 असं असणार ना. प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढा म्हणजे टेबल काढा सिंपल. आता एक्सची व्हॅल्यू x1 असेल तर प्रोबेबिलिटीची व्हॅल्यू काय हे माहित नाही आपल्याला यार. तेच करायचं फाईन. तोच तर आपला टास्क आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू x4 असेल तर प्रोबेबिलिटीची व्हॅल्यू काय हेच आपल्याला फाईन करायचं इथं. येस. आता पहा हे थोडंसं पहा काय गिवन डेटा हे इज इक्वल टू काहीतरी बोला ना. से फॉर एक्झाम्पल के बोलून टाकतो मी त्याला. किती बोलला के बोलला. मग तुम्हाला हे लॉजिक लागतं का मुलांना की पहा काय ज्यावेळेस मी याला याच्याशी इक्वेट करतो म्हणजे 2 इंटू प्रोबेबिलिटी ऑफ x1 हा k बनतोय दॅट मीन्स प्रोबेबिलिटी ऑफ x1 हा ॲक्च्युली k/2 बनतो. मग लिहू का इथे x1 ची प्रोबेबिलिटी k/2. तसंच पहा आता या दोघांना इक्वेट करतो मी बरोबर ना. 3 इंटू प्रोबेबिलिटी ऑफ x2 जर का मी k बोललं तर प्रोबेबिलिटी ऑफ x2 हा ॲक्च्युली मुलांना k डिवाइड बाय 3 बनतो. मग मी इथे लिहितो k डिवाइड बाय 3. सिमिलरली प्रोबेबिलिटी ऑफ x3 तर डायरेक्टली k सोबत कम्पेअर होतो. सो प्रोबेबिलिटी ऑफ x3 इट इज इक्वल टू k म्हणजे x3 ची प्रोबेबिलिटी k डायरेक्टली k लिहितो. आणि प्रोबेबिलिटी ऑफ x4 मुलांना हा k डिवाइड बाय 5 बनतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर हा झाला ना रे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा हा जो टेबल आहे ना हाच तर आपला आन्सर आहे. फक्त आता तुम्हाला इथे केचं व्हॅल्यू फाइंड करायचं. बट आपल्याला माहिती समेशन ऑफ प्रोबेबिलिटी शुड बी इक्वल टू 1. प्रोबेबिलिटीचं ॲडिशन तर 1 बनला पाहिजे ना. करू का मग ॲडिशन. हे पहा k/2 प्लस k/3 प्लस k/5 बरोबर. LCM काढला पाहिजे. मला वाटतं 30 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे याला. ओके बरोबर ना. हे दिस इज इक्वल टू गाईज दिस इज मल्टिप्लाय डिवाइड बाय दिस इज इक्वल टू 1 असला पाहिजे. क्लिअर. दोन्ही साईडला आपण 30 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे हे बनतं 15K हा बनतो 10K हा बनतो 30K आणि हा बनतोय पहा मुलांनो 6K अँड दॅट इज इक्वल टू 30. तिकडे पण 30 इकडे पण 30 ने मल्टिप्लाय केला. आता हे काय बनतं पहा रे 25 प्लस 30 55 प्लस 6 61K इज इक्वल टू 30. दॅट मीन्स K शुड बी इक्वल टू 30 डिवाइड बाय 61. ओके मग टाका इथे. पहा इथे हायलाईट करतोय आता मी. हा थोडासा पार्ट रब करतो इथे. येस गाईस केचा व्हॅल्यू फाइंड केलाच ना आपण आता. ओके तर पहा आपला जो हा मेन बॉक्स होता ना प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा त्या बॉक्समध्येच आपल्याला आता केच्या व्हॅल्यूज टाकायच्यात आणि आन्सर शोधायचं नाही का. तर पहा चलो टाकून द्या इथे. केच्या जागी 30/61 नाही का. सो 30/61 आणि तो खाली 2 आहेच नाही का. म्हणजे हा ॲक्च्युली 15/61 बनतो. 15/61चा एकच ऑप्शन आहे ना. मार्क करू बरोबर ना. 15/61चा एकच ऑप्शन आहे. मग बाकी पुढे आणखीन कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. बट तरी पण समजा करूया आपण. सो केचा व्हॅल्यू पहा 30/61 बरोबर ना आणि डिवाइड बाय 3 आहे परत एक्स्ट्रा म्हणजे हा काय रे 10/61 बनतो. पहा इथे 10/61 आहे. बस यार तोच मॅच होणार. ओके सी गाईज क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतात पहा. अ रँडम व्हेरिएबल एक्स हॅज दी फॉलोइंग प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलं आणि ते आपल्याला असं विचारतात देन व्हॉट इज दी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. हे पहा आपल्याला एक साधी गोष्ट माहिती आहे की ते एक्सपेक्टेड व्हॅल्यू जर का विचारलं ना कोणी ई ऑफ एक्स विचारलं ना समेशन ऑफ PIXI करायचं डायरेक्टली. म्हणजे प्रोबेबिलिटी आणि ते रँडम व्हेरिएबल एक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि ॲडिशन करत राहायचं. आता मला एक गोष्ट समजते की PIXIचं ॲडिशन म्हणजे या दोघांचं PIXIचा समेशन ॲडिशन म्हणजे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आधी जो बनतो -0.2 देन ॲडिशन. हे पहा ॲडिशन ऑफ हे PIXI
हे जे आहे ना हे पी आय एक्स आय होता आपला, बरोबर. पहा पी आय एक्स आय काय रे इथे -1 इंटू के इज -k, फाईन. देन 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 0. पहा ना या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2k, पुढे 0.6 या दोघांचं मल्टिप्लिकेशन, आणि पुढे 3k. किती 3k. तर हा आहे आपला एक्सपेक्टेड व्हॅल्यू, बरोबर ना. आता याच्यामध्ये काही होतं का पहा बरं. 3k प्लस 2k हा बनतो 5k, 5k मायनस k कराल, ओके 4k बनला. सो 4k प्लस 0.4, पहा ना या दोघांचं कॅल्क्युलेशन नाही का, प्लस 0.4 हा आहे आपला एक्सपेक्टेड व्हॅल्यू. क्लिअर आहे. पॉईंट इतकाच आहे यार की फक्त केचा व्हॅल्यू माहीत नाही, इतकाच प्रॉब्लेम आहे फक्त. केचा व्हॅल्यू काढायचा कसा. मी तर बोलतो या सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन करा ना, तो 1 बनला पाहिजे. कारण की आपल्याला माहिती PMF मध्ये प्रोबेबिलिटी मास फंक्शनमध्ये किंवा प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन जो टेबल दिलेला असतो त्याच्यामध्ये प्रोबेबिलिटीचं ॲडिशन शुड बी 1. सो 0.1 प्लस k प्लस 0.2 प्लस 2k प्लस 0.3 प्लस k या सर्वांचा ॲडिशन हा 1 बनला पाहिजे नाही का. मग पार हे 0.1 प्लस 0.2 हे 0.3 झाला, 0.3 प्लस 0.3 0.6 बनतो, बरोबर ना. हा बनतो 0. हे पहा हे ॲडिशन 1 बनलं पाहिजे, सॉरी. ओके, मग इकडे बनतो 0.6 आत्ता केल्यानुसार, बरोबर. प्लस k प्लस 2k 3k प्लस k इज 4k, डन. दॅट इज इक्वल टू 1. दॅट मीन्स 4k इज इक्वल टू 0.6 तिकडे जातो मायनस होतो, म्हणजे 1 मायनस ऑफ 0.6 बनतो, म्हणजे 4k इज इक्वल टू 0.4 बनतो, बरं मुलांना. याचा अर्थ तुम्हाला समजतो का की केचा व्हॅल्यू हा 0.4 डिवाइड बाय 4 म्हणजे 1 डिवाइड बाय 10 असा बनतो. टाकून द्या तिथे 4, केचा व्हॅल्यू काय 1 डिवाइड बाय 10, डन. प्लस 0.4 अगेन, हे तर 0.4च असतं आणि पुढे पण 0.4 आहेच आहे. सो आन्सर शुड बी 0.8 गाईज, नाही का. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर ए, दॅट इज 0.8. ओके. सी क्वेश्चन नंबर 11 काय बोलतात ते. अ पेअर ऑफ डाईस इज थ्रोन अँड एक्स डिनोट्स सम ऑफ नंबर्स ऑन देम. ओके, एक्स काय डिनोट करतो, सम ऑफ नंबर्स डिनोट करतो. देन दी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज. ओके, आपल्याला एक्सची ना एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करायची. क्लिअर आहे. ठीक आहे, तर पहा हा जस्ट कॉपी करून घेतो इथे. ओके, इथं पाहाल रे काय बोलतात ते. पेअर ऑफ डाईस इज थ्रोन, एक्स डिनोट सम ऑफ नंबर्स ऑन देम. ठीक आहे, सम डिनोट करतो म्हणे एक्स. ठीक आहे. देन द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज. पहा काय आता काय काय होऊ शकतं सम, याचा जरा विचार करूया आपण नाही का. सम काय काय होऊ शकतं. सम 1 होऊ शकतो का, नाही. 1 कसं काय होणार सम. मिनिमम सम हा 2 होतो इथं नाही का. सो सम 2 होऊ शकतो, आणि सम 2 होण्याची प्रोबॅबिलिटी मुलांना ही 1 डिवाइड बाय 36. हे तुम्ही समजून घ्या प्लीज. कारण की सम 2 होणारा असा एकच एलिमेंट आहे आणि डिवाइड बाय टोटल एलिमेंट तर 36 आहेत ना. सो सम 2 होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ना, ओके, ते 1 डिवाइड बाय टोटल दॅट इज इक्वल टू 36. सम 3 होण्याची जी प्रोबॅबिलिटी ना, सम 3 कसा होत असतो माहिती का. हे पहा असं 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 2 आहेत तसे, 1,2 आणि 2,1 नाही का. सम 3 होण्याची प्रोबॅबिलिटी गाईज इट इज 2/36. सम 4 होण्याची प्रोबॅबिलिटी पहा पहा पहा, हा 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 दिसतो का. इथेच तर सम 4 आहे फक्त ना, याच अलॉंग डायगोनलच्या अलॉंग, बरोबर ना. सो सम 4 होण्याची प्रोबॅबिलिटी मुलांना 3/36 आहे. फाईन. सम 5 होण्याची प्रोबॅबिलिटी ही 4/36 असणार आहे. बघा ना तुम्ही, सम 5 इथे होतो सम 5, 4 आहेत तसे नाही का. 4 डिवाइड बाय 36. सम 6 होण्याची प्रोबॅबिलिटी ही 5 डिवाइड बाय 36 असणार आहे. पहा 6 वाला सम इथे, बरोबर ना. यस. सो 5 डिवाइड बाय 36. सम 7 होण्याची प्रोबॅबिलिटी मुलांना ही 6 डिवाइड बाय 36 असणार आहे. पहा ना, सम 7 हा या लाईनच्या अलॉंग आहे, या मोठा डायगोनल सर्वात. त्याच्यानंतर सम 8 होण्याची प्रोबॅबिलिटी ही 5/36. परत कमी कमी व्हायला लागतं कारण की तो सर्वात मोठा डायगोनल आला, आता कमी एकनी कमी कमी करायला लागेल, बरोबर ना. सो सम 9 होण्याची प्रोबॅबिलिटी ही 4/36 असणार आहे. सम 10 असण्याची प्रोबॅबिलिटी ही 3/36 असणार आहे. सम 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 11 असण्याची प्रोबॅबिलिटी ही 2 डिवाइड बाय 36 असणार आहे. अँड देन फायनली सम 12 असण्याची प्रोबॅबिलिटी ही गाईज 1 डिवाइड बाय 36 असणार आहे. ओके, करायचं काय समजतं का तुम्हाला. ई ऑफ एक्स विचारतात ना, ई ऑफ एक्स म्हणजे सर्वांचा PIXH अशा सर्वांचा ॲडिशन. खूप मोठं ॲडिशन बनणार आहे खरं तर ते. तर कंटाळवानं काम आहे ॲक्च्युली. हे पहा हे PIX आहे, बरोबर. काय बनतं 2/36 बनतं. ठीक आहे, लिहितो 2/36. एक काम करतो ना, असं 36 डिवाइड बाय मध्ये बनणारच आहे ना, 36 राहून देतो नाही का. सो फक्त न्यूमरेटरचं ॲडिशन. काय रे मल्टिप्लिकेशन 6/36. 36 राहू द्या, फक्त 6 लिहा. परत पहा 12 करेक्ट. देन नेक्स्ट 20, देन नेक्स्ट 30. ओके, देन नेक्स्ट 42,
then next 40, then next 36 plus 30 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 22 संपत नाही आहे काही प्लस 12 बोरिंग काम आहे. करा रे वरती ॲडिशन करा बरं, काय बनतं पहा बरं जरा. हा बनतो 8 प्लस 12 20 प्लस 20 40 प्लस 30 70 70 प्लस 40 110 प्लस 2 करा 112 प्लस 40 152 152 प्लस 6 करा 158 प्लस 30 186 ओके 188 सॉरी ओके 188 प्लस 30 करा आणखीन 188 प्लस 30 यार 218 ओके 218 प्लस 2 करा 218 220 प्लस 20 करा 240 प्लस 250 प्लस 252 बस 252 डिवाइड बाय 36 ओके. 36चं टेबल कराल जर का तुम्ही तर हे काय होतं डिव्हिजन पाहूया. एक काम करूया, इतका मोठा टेबल नको, हाफ करतो याला 18 करतो इथे, याला पण हाफ करतो इथे 1 1 2 6 करतोय ओके. देन इथे 9 करा, इथे आणखीन 6 3 करा 9 1 जा 9 7 जा 9 7 जा 63. सो आन्सर शुड बी गाइस 7 ओके. ई ऑफ एक्स किती बनतोय रे 7 बनतो, करेक्ट आहे. चलो जातो पुढे. नाव सी क्वेश्चन नंबर 12. Probability distribution of a random variable x is probability distribution दिला त्यांनी, देन केचं व्हॅल्यू विचारतात. काय सोप्पा समय यार, म्हणजे सर्वांचं ॲडिशन ना, आपल्याला माहिती आहे सर्वांचं ॲडिशन 1 असला पाहिजे. 3k प्लस 5k 9k प्लस 7k 16k प्लस 9k 25k प्लस 1 26k प्लस 10 36k प्लस 13 39 49k बनतोय बाबा. सर्वांचं ॲडिशन 49k इज इक्वल टू 1, दॅट मीन्स k शुड बी 1 डिवाइड बाय 49. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी ओके. सी गाइस क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय बोलतात ते, रँडम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे यार, काहीतरी आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. मग ते म्हणतात व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन 3. तर व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन 3 म्हणजे काय, एक्सचा व्हॅल्यू 1 चालेल, पहा नाही इथे एक्सची व्हॅल्यू 1 आहे 2 आहे 3 नाही चालणार, लेसर दॅन 3. सो एक्सचा व्हॅल्यू 1 चालेल, ऑर मीन्स ॲडिशन एक्सचा व्हॅल्यू 2 पण चालेल. एक्सचा व्हॅल्यू 1 असण्याची प्रोबॅबिलिटी के आहे, एक्सचा व्हॅल्यू 2 असण्याची प्रोबॅबिलिटी 2k. सो आन्सर शुड बी 3k, बट के माहिती नाही आहे, पण आपल्याला के काढता येतो नाही का. कसा काढता येतो, सर्वांचं ॲडिशन हा शुड बी इक्वल टू 1. सो के प्लस 2k प्लस 3k प्लस 4k या सर्वांचं ॲडिशन अरे 1 असला पाहिजे. सो ॲडिशन करा, हे 3k बनतं. 3k प्लस 3k 6k प्लस 4k ओके 10k. इट शुड बी इक्वल टू 1, दॅट मीन्स के शुड बी इक्वल टू 1 डिवाइड बाय 10. हा 1 डिवाइड बाय 10 इथे टाकून द्या तुम्ही. सो आन्सर शुड बी 3 इंटू 1 डिवाइड बाय 10, दॅट इज इक्वल टू 3 बाय 10. 3 बाय 10 म्हणजे 0.3. सो ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असला पाहिजे मुलांना ओके. सी क्वेश्चन नंबर 14. फॉलोइंग इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणतात. ठीक आहे. मग ते विचारतात देन द क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन इज. क्युम्युलेटिव्ह म्हणजे माहिती ना, ॲड करत जायचं म्हणजे पहिले 0.1ला 0.1च लिहिला पाहिजे सर्व ठिकाणी तसं. मग सेकंड या दोघांचं ॲडिशन लिहिला पाहिजे खरं तर, म्हणजे 0.3 लिहिलं पाहिजे. असं कुठे आहे का 0.3, इथे पण आहे इथे पण आहे. हा म्हणजे या दोन ऑप्शनवरती आता मी फोकस करतो. तिघांचं ॲडिशन केला पाहिजे 0.1 प्लस 0.2 प्लस 0.3 नाही का, म्हणजे 0.6 बनला पाहिजे. हा इथेच आहे ना फक्त. सो हा आन्सर लिहिन ऑप्शन नंबर डी. पहा ना इथे 0.6 आहे फक्त ओके. सो ऑप्शन नंबर डी आपला आन्सर असला पाहिजे. लास्ट क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर 15 काय बोलतात ते पहा. ते बोलतात फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 आणि 2 पेक्षा जास्त चालतंय. म्हणजे काय रे, एक्सची व्हॅल्यू 2 पण चालते, एक्सची व्हॅल्यू 3 पण चालते आणि एक्सची व्हॅल्यू फायनली 4 पण चालते आपल्याला. आता एक्सची व्हॅल्यू 2 असण्याची प्रोबॅबिलिटी ही 5k, एक्सची व्हॅल्यू 3 असण्याची प्रोबॅबिलिटी ही 2k, एक्सची व्हॅल्यू 4 असण्याची प्रोबॅबिलिटी ही k आहे. करा ॲडिशन तर तुम्हाला इथे असं मिळेल 8k मिळणार आहे तुम्हाला नाही का 8k. पण प्रॉब्लेम आहे की आपल्याला केचा व्हॅल्यू माहित नाही, बट केचा व्हॅल्यू तसाच फाइंड करायचा परत. सर्वांचं ॲडिशन शुड बी इक्वल टू 1, म्हणजे k प्लस 3k करा रे, ॲडिशन करा बरं. टोटल ॲडिशन काय रे बाबा 4k प्लस 5k 9k प्लस k 10k प्लस 2k 12k गाइज शुड बी इक्वल टू 1, दॅट मीन्स k शुड बी इक्वल टू 1 डिवाइड बाय 12. काय टाकून द्या रे इथे 8 इंटू केच्या जागी काय 1 बाय 12 टाका. काय बनतं ते 4चा टेबल कराल तर 4 2 जा 4 3 जा ना. सो 2 डिवाइड बाय 3 बनतं की नाही. सो आन्सर शुड बी गाइज 2 डिवाइड बाय 3. 2 डिवाइड बाय 3 आपला इथे आन्सर असला पाहिजे, करेक्ट.